यानंतरचं जे सत्र आहे ते पुणे विद्यापीठाचे आदरणीय तांबट सर आपल्याला मार्गदर्शन करतील. ते काही मिनिटातच आपल्याला जुळणार आहे. ते जुळले की आपण लगेचच हे सत्र कंटिन्यू करूया. आणि सर मी त्यानंतर आलोय मी. हा आले आहेत. होय वा. होय, पण काय तांबट ब्रेक सरांचं घ्यायचा असेल स्वागत. तर ब्रेक घ्या. आम्ही काय अडचण नाही सर, आपण हा कंटिन्यू करूया. म्हणजे हा त्यातलं सातत्यता राहील आणि मुलांना देखील ते सोयीचं पडेल. आपण लगेचच सुरुवात करूया. या जनसंवाद आणि पत्रकारिता या विषयाच्या सेट, नेट आणि पेट या तिन्ही परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी म्हणून ही मार्गदर्शन कार्यशाळा आहे. या मार्गदर्शन कार्यशाळेचं दुसरं सत्र आता सुरू होतंय. म्हणजे मार्गदर्शन सत्र जे आहे ते दुसरं आता सुरू होते. या सत्राचे प्रमुख वक्ते आपल्याला जुळलेले आहेत. पुण्यावरून डॉक्टर संजय तांबट सर आपल्याला जुळलेले आहेत. मी तांबट सरांचं मनस्वी स्वागत करतो. तांबट सर, मला आपल्याला सांगण्याला आनंद होतो की सकाळी आपण 10:30 वाजता या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राला सुरुवात केली. बरोबर 11 वाजता ते सत्र आटोपलं. आमच्या विद्यापीठाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू महोदय आदरणीय प्रोफेसर बी पवार सर यांच्या हस्ते या उद्घाटन सत्र झालं या कार्यशाळेचं. अध्यक्ष म्हणून आमच्या कला व मानवी विद्या प्रयोगशाळेचे संचालक प्रोफेसर डॉक्टर अनिल चिकाटे सर होते. अर्थातच या उद्घाटन सत्राच्या कार्यशाळेचं प्रास्ताविक या कार्यशाळेचे मुख्य संयोजक आदरणीय भटकर सरांनी केलेलं आहे. पहिलं सत्र नुकतंच रानडे सरांचं झालेलं आहे आणि दुसऱ्या सत्रात तुम्ही आता आमच्या या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहात. डॉक्टर संजय तांबट सरांचा परिचय करून देण्यापूर्वी या कार्यशाळामध्ये शब्दसुमनांनी स्वागत करण्यासाठी मी जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर सुधीर भटकर सरांना विनंती करतो की त्यांनी रानडे इन्स्टिट्यूट पत्रकारिता विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुण्याचे डॉक्टर संजय तांबट सर यांचं शब्दसुमनांनी या कार्यशाळेमध्ये स्वागत करावं. आदरणीय सुधीर भटकर सर. सर नमस्कार. आजच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रासाठी पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे डॉक्टर संजय तांबट सर आपल्यात उपस्थित झालेले आहे. मी विद्यापीठाच्या वतीने आणि विभागाच्या वतीने सरांचं स्वागत करतो. सरांचा अनुभव प्रगल्भ असा आहे आणि ह्या प्रगल्भ अनुभवाचा आपल्याला निश्चितपणे सेट, नेट आणि पेट या विषयाची परीक्षा आपण द्याल त्यासाठी निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल असा मला विश्वास आहे. सरांचं मी पुनश्च स्वागत करतो आणि त्यांचे आभारी मानतो की त्यांनी त्यांच्या व्यस्त कामातनं आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभारी मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्राध्यापक डॉक्टर संजय तांबट सर आपल्याला या सत्रामध्ये कम्युनिकेशन्स फॉर डेव्हलपमेंट अँड सोशल चेंज, विकास आणि सामाजिक बदलासाठी संवाद या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. त्यांचं मार्गदर्शन सुरू होण्यापूर्वी आदरणीय तांबट सरांचा परिचय मी थोडक्यात आपण सर्व उपस्थितांना करून देतो. डॉक्टर संजय तांबट सर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि वृत्तपत्र विभागाचे माजी विभाग प्रमुख आहेत आणि सहाय्यक प्राध्यापक देखील आहेत. ते विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र बोर्ड ऑफ स्टडीजचे अध्यक्ष देखील आहेत. MCJ सोबतच त्यांची PhD देखील झालेली आहे. सेट ही परीक्षा देखील ते उत्तीर्ण आहेत. क्रिटिकल स्टडी ऑफ मल्टीमीडिया
जर्नलिझम अँड मीडिया कन्व्हर्जन्स इन इंडिया असा त्यांचा PhDच्या शोधप्रबंधाचा विषय होता. मुंबईतील साप्ताहिक विवेक आणि पुण्यातील दैनिक केसरी व सकाळमधील एकूण 15 वर्ष त्यांना प्रत्यक्ष पत्रकारितेचा अनुभव आहे. सकाळच्या रेडिजियन्स नव्या स्वरूपातील मांडणी या प्रकल्पात व त्यासंबंधीच्या शिक्षणात त्यांची महत्वाचा सहभाग होता. तांबट सरांना अनेक वृत्तपत्रांमध्ये नियतकालिकांमध्ये त्यांचं लेखन सुरू असतं. 2015 मध्ये साप्ताहिक सकाळमध्ये विचारांचे नवं कन्व्हर्जन्स हे त्यांचं सदर वर्षभर प्रसिद्ध झालं आहे. त्यांनी इंग्रजी पुस्तकांचे मराठीत अनुवादन केले असून बाळ ठाकरे आणि शिवसेनेचा उदय, अनिश्चिततेच्या वादळातही निश्चित यशाची हमी, कहाणी टाइम्स ऑफ इंडियाची, मिडस टच, अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प हे मूळ पुस्तकाचे लेखक आहे. अशा या पुस्तकांचे त्यांनी लेखन केलेले आहे, भाषांतर केलेले आहे. तांबट सरांचा अध्यापनातला अनुभव हा दांडगा आहे. सेट, नेट आणि पेट अशा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सातत्याने मार्गदर्शन करत असतात. अशा या अभ्यासपूर्ण विद्वान व्यक्तीचं मी पुन्हा आपल्या या कार्यशाळेमध्ये स्वागत करतो आणि तांबट सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आदरणीय तांबट सर. धन्यवाद विनोद सर. धन्यवाद डॉक्टर सुधीर भटकर सर आणि आपले सर्व सहकारी आणि मित्रमंडळी. सर, मी स्क्रीन शेअर करू शकतो आता? हा, हो सर, 1 मिनिट मी तुम्हाला करतो. एक मिनिट. हो हो. एकूण 65 जण आता आहेत याला सर्व. जॉईन होतील काही जण नंतर. ते काय जॉईन होतात ते इंटरनेटच्या प्रॉब्लेममुळे होतात. बरोबर. रिजॉईन होतात. ठीक आहे, 2 सेकंद. हो हो. शाहिद सर, सोमनाथ वडनेरे सर, गोपी सोरडे सर, तेजस्विनी कांबळे मॅडम, आपल्यालाही नमस्कार. नमस्ते सर. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते सर. हा सर, झालंय तुम्ही? झालंय ना? ठीक. मी शेअर करतो. हो सर. हा. माझी स्क्रीन शेअर झाली? दिसते सर्वांना? हो सर. चल. सर्वांना नमस्कार. मला जो आजच्या नेट सेट आणि पेट या विषयाच्या कार्यशाळेसाठी आदरणीय डॉक्टर सुधीर भटकर सर, विनोद निताळे सर यांनी आमंत्रित केलं, याबद्दल मी सर्वात प्रथम संयोजकांचे धन्यवाद मानतो की हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि केवळ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातल्याच विद्यार्थ्यांना नव्हे तर महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही यात सहभागी करून घेतलं, त्याबद्दलचाही आनंद मी सुरुवातीलाच व्यक्त करतो. मला जो सरांनी विषय दिलेला आहे, डेव्हलपमेंट कम्युनिकेशन, समाज परिवर्तन आणि विकासासाठी संवाद,
या विषयाच्या संदर्भात मी पहिल्यांदाच मांडणी करतोय. आमच्या विभागामध्ये योगेश बोराटे सर प्राधान्याने या विषयाची मांडणी करत असतात आणि डॉक्टर राधेश्याम जाधव सर हे अभ्यागत प्राध्यापक म्हणून सुद्धा आमच्या विभागामध्ये विकास पत्रकारिता या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शनासाठी सातत्याने येत असतात. या दोघांची चर्चेतून आणि काही अभ्यासातून मी थोडक्यामध्ये या विषयाची मांडणी करण्याचा प्रयत्न हा करतो आहे. हे करत असताना एका गोष्टीचं भान आपण राखलं पाहिजे. मगाशी मी शेवटी जॉईन झालो त्यावेळेला रानडे सरांचं बोलणं हे ऐकत होतो. नेट सेट च्या परीक्षेला आपण ज्या वेळेला बसतो त्यावेळेला प्राधान्याने आपल्याला असं वाटतं की ही बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा असल्यामुळे केवळ माहितीची तपासणी ही त्याच्यामध्ये होते. तर केवळ माहितीची तपासणी त्याच्यामध्ये होत नाही, तर तुम्हाला त्या विषयाच्या संदर्भामध्ये एकूण समज किती कशी आहे आणि कोणताही उलटसुलट प्रश्न विचारला आणि तरी सुद्धा तुम्हाला योग्य पर्यायाचा शोध त्याच्यामध्ये घेता येतो का, या दृष्टीने त्याची सगळी रचना ही केलेली असते. त्यामुळे केवळ सनावळ्या किंवा केवळ एखादा थेरी कोणी मांडली याचा अभ्यास न करता मूळ रूपाने त्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न आपण जर केलात तर आपला अभ्यास हा आणखी चांगला होईल असं मला वाटतं. त्यामुळे आपल्याला सर्वांना सुरुवातीला मी परीक्षांच्या तयारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. सुरुवातीलाच मी या विषयाच्या संदर्भात एक गोष्ट व्यक्त करू इच्छितो की विकासासाठी संवाद हा खूप मोठा आणि व्यापक असा विषय आहे आणि आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये या विषयाच्या संदर्भामध्ये संपूर्ण सत्रभर वेगळ्या गोष्टी वाचत असतो, ताज्या उदाहरणांनिशी त्याची सगळी चर्चा करत असतो आणि त्या आपल्या ज्या काही वर्गात आपल्याला ज्यांनी कोणी अध्यापन केलेलं असेल तर त्या नोट्स आणि एकूण या विषयाची सगळी भूमिका चौकट ही आपण समजून घेऊन त्या दृष्टीने प्रयत्न करूयात आणि केवळ 1 तासाच्या याच्यामध्ये त्या विषयाचा आवाका आणि चौकट पूर्ण करणं हे शक्य आहे. पण आपल्याला या विषयाच्या अभ्यासासाठीची एक निश्चित दिशा मिळावी यासाठीचा प्रयत्न आम्ही माझ्या मांडणीतून करणार आहोत. मित्रांनो, आता आपण सर्व कोरोनाच्या एका अतिशय अभूतपूर्व अशा परिस्थितीला सामोरं जातो आणि आत्ताची जी आपली कार्यशाळा होते ही प्रत्यक्ष एका जागेमध्ये, हॉलमध्ये, सभागृहामध्ये न होता आपण व्हर्च्युअल स्वरूपामध्ये एकमेकांना भेटतो आहोत आणि यातून होणारा जो काही संवाद आहे तर तो आज आपण जो काही विषय मांडतोय त्या विकासासाठीच्या संवादाचा एक महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. कारण कोणत्याही समाजामध्ये ज्या वेळेला नवी समस्या येते त्यावेळेला त्या समस्यांवर उत्तरं शोधणं आणि व्यक्ती म्हणून, समुदाय म्हणून, समाज म्हणून आपण पुढे जात राहणं याची गरज ही नेहमी असते आणि त्यासाठी आपल्याला ज्या कोणत्या साधनांची, नव्या गोष्टींची म्हणून मदत होते त्या सगळ्याचा तंत्रज्ञान म्हणून आपण स्वीकार करतो आणि त्याचा समाजाच्या विकासासाठी असलेला जो काही सहभाग आहे तर तो सुद्धा आपल्याला नक्की विचारात त्याच्यामध्ये घ्यायला लागतो. आणि या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या सर्वांचं आयुष्य हे चांगलं राहावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक संस्था, अनेक व्यक्ती यांनी आपल्याशी ज्या पद्धतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, आपल्याला सूचना दिल्या आणि काय होतं आहे, काय घडतं आहे, भोवतालची परिस्थिती काय आहे आणि याच्यावरची उत्तरं नेमकी कोणती आहेत हे सुद्धा आपल्याला सांगण्याचा जो काही प्रयत्न केला तर तो आरोग्य संवाद हा स्थानिक पातळीवरच्या स्वयंसेवकांपासून ते जागतिक आरोग्य संघटनेसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थेपर्यंत अनेकांनी या दृष्टीने जे काही केलेले प्रयत्न आहेत तर तो व्यापक विकास संवादाचा भाग आहे हे सुद्धा आपण निश्चितपणाने लक्षात घेतलं पाहिजे.
या परीक्षेचा म्हणून अभ्यास करत असताना त्याचा जो काही अभ्यासक्रम म्हणून आहे तर तो ठरलेला आहे, तो नेट आणि सेट या दोन्ही परीक्षांसाठीचा एकच असा तो अभ्यासक्रम आहे. मी मुद्दाम मराठीमध्ये त्याचं भाषांतर करून त्या विषयाची मांडणी ही सुद्धा मराठी सादरीकरणातून करणार आहे. पण केवळ मराठीतलं अभ्यास साहित्य हे त्यासाठी पुरेसं नाही, तर मूळ इंग्रजीतलं जे काही साहित्य आहे आणि पुस्तकं आहेत, शोधनिबंध आहेत, तर ते आपण वाचले पाहिजेत आणि त्यातून आपल्याला या विषयाची नेमकी कल्पना येऊ शकेल. पण आपल्या माहितीसाठी हा जी काही अभ्यासक्रमाची चौकट आहे तर मी इथे सुरुवातीला दिली. त्याच्यामध्ये विकास संवादाची नेमकी संकल्पना आणि व्याख्या काय, माध्यम आणि पत्रकारांची समाजामधली भूमिका काय. तर विकास पत्रकारिता ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला पत्रकार हे वर्तमानपत्रातनं, वृत्तवाहिन्यातून किंवा इतरही माध्यमातून आपल्यापर्यंत सातत्याने समाजातल्या वेगळ्या घडामोडींची माहिती ही देत असतात. ती एका अर्थाने जर व्यापक भूमिकेतनं पाहिली तर ती संपूर्ण विकास संवादाचाच भाग होते. पण ज्या वेळेला आपण विकासाच्या संदर्भातल्या बातम्या या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवतो त्यावेळेला त्याचा एक वेगळा विकास पत्रकारिता म्हणून सुद्धा आपण विचार हा करू शकतो. याशिवाय भारतीय समाजाची म्हणून काही वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे विकासाच्या संदर्भातली आणि संवादाच्या संदर्भातली जी काही प्रतिमानं आहेत तर ती जशीच्या तशी ही आपल्या देशामध्ये लागू पडतीलच असं नाही. तर या क्षेत्रामध्ये काम करणारे जे कोणी आहेत तर त्यांनी त्याचा विचार करून आपल्याला अनुकूल अशा प्रकारच्या प्रतिमानांची रचना, आपल्याला अनुकूल अशा प्रकारच्या संवाद रचना उभ्या करणं हे आवश्यक आहे. त्यामुळे इथे ज्या वेळेला वसाहतोत्तर संकल्पना आणि समस्या असा विषय येतो पोस्ट कोलोनियल पिरियडमध्ये, त्यावेळेला तो आपल्या सर्वांचा म्हणून एक सामूहिक प्रवास नवस्वतंत्र देश आणि आझादीच्या 75व्या वर्षात अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ज्या वेळेला आपण आपल्या देशामधल्या विकासाचा विचार करतो त्यावेळेला आपल्या सर्वांना निश्चितपणे अभिमान आपल्या देशाच्या वाटचालीचा आहे आणि तो विकास आपण सामूहिकरित्या साधत असताना सुद्धा त्याच्यातल्या सुद्धा आणखी काही कमतरता आणि काही समस्यांची जाणीव ही आपल्याला असली पाहिजे आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि ज्या वेळेला आपण माध्यमांचे विद्यार्थी म्हणून किंवा माध्यम शिक्षक म्हणून या सर्वांकडे पाहतो त्यावेळेला विकासाच्या संदर्भातला एक योग्य अशा प्रकारचा दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे याचं भान हे सुद्धा आपण राखलं पाहिजे. त्यामुळे केवळ परीक्षेपुरता असा याचा विचार न करता त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या रोजच्या कामामध्ये, आपल्या पत्रकारितेमध्ये आपण शिकवत असू तर आपल्या अध्ययनामध्ये आणि आपल्या वर्गखोल्यांच्या सुद्धा पलीकडे असलेला पसरलेला जो काही समाज आहे त्याच्या म्हणून विकासाच्या गरजा समजून घेऊन त्याच्यासाठी आपल्याला पूरक अशा भूमिका घेता येतील का याचा विचार हा आपण करावा. त्या दृष्टीने विकास संवादाचे जे विविध दृष्टिकोन आहेत तर ते सुद्धा थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न करीन. याशिवाय विकासाच्या प्रक्रियेमध्ये अनेकांचा सहभाग असतो आणि आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की सरकार किंवा राज्य संस्था नावाची एक संस्था ही विकास ही घडवत असते, पण केवळ सरकारवर विकासाची प्रक्रिया अवलंबून नसते तर आपला विकास हा आपणच करायचा असतो. त्यामुळे व्यक्तीची भूमिका, समुदायाची भूमिका, समाजातल्या वेगवेगळ्या संस्थांची भूमिका, त्याच्यामध्ये स्वयंसेवी संस्थांची भूमिका ही सुद्धा महत्वाची असते आणि या सगळ्या भूमिका नीटपणाने जर व्हायच्या असतील तर त्यासाठी संवाद हा सातत्याने निरंतर असा तो त्याची प्रक्रिया आपल्याला करायला लागते आणि मग त्याच्यामध्ये वेळोवेळी होणारे जे काही नवे टप्पे त्याच्यामध्ये येतात तर त्याची सुद्धा दखल ही आपण घेतली पाहिजे. त्या दृष्टीने CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा संवादाचं होणारं कॉर्पोरेटायझेशन याच्या संदर्भात सुद्धा आपण विचार करू. आणि ज्या वेळेला आपण स्थानिक पातळीवरील प्रश्नांविषयी बोलतो, आपल्या रस्त्यांविषयी, पाण्याविषयी बोलतो, आज पुण्यामध्ये सकाळी जवळपास 6-7 वाजल्यापासून संपूर्ण पुणे शहरामध्ये विजेच्या यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे शहरामध्ये वीज नव्हती. त्यामुळे कामं कशी करायची याची सुद्धा एक धाकधूक आम्हा सर्वांना होती आणि या प्रेझेंटेशनला जॉईन होण्यापूर्वी सुद्धा आपल्याला जॉईन होता येईल का नाही अशी हे होती. तर अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा, स्थानिक प्रश्न
तात्पुरते प्रश्न इथपासून ते जगभरातले प्रश्न की जे आपल्याशी प्रत्यक्षपणे भिडतात, अशा ग्लोकल जगामध्ये विकास नेमका कसा घडतो त्याची प्रक्रिया समजून घेण्याचा आणि त्याविषयीचं जे काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय धोरण आहे तर ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न आपण सर्व करूयात. हे करत असताना ज्या ज्या व्यक्तींनी आतापर्यंत त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे तर त्याचा मुद्दाम समावेश या अभ्यासक्रमामध्ये आहे. आणि भारतीय दृष्टिकोनातून आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आधुनिक भारताच्या दृष्टीने ज्यावेळेला भारतीय प्रबोधनाचं पर्व हे आपण समजून घेतो तर राजा राममोहन रॉयांपासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत हा जो काही विकास संवादाचा एक व्यापक पट आहे तर तो सुद्धा आपण निश्चितपणाने समजून घेऊ. त्याची सुरुवात मी आता विकासाच्या संकल्पनेपासून करतो. आणि हे करत असताना जर तुम्हाला मध्ये काही प्रश्न किंवा काही विचारायचा असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये ते जरूर नोंदवून ठेवा आणि आपण नंतर या सर्व प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करू. तर विकास हा म्हणजे नेमकं काय याची कल्पना ही आपल्याला केवळ शब्दांमध्ये अशी ती पकडता येत नाही. त्यामुळे विकासाची व्याख्या करणं ही सर्वांसाठी थोडंसं अवघड आव्हानात्मक अशा प्रकारचं काम हे निश्चितपणाने आहे. ज्याला आपण म्हणतो की वाढ होते, ग्रोथ होते, म्हणजे ती एखाद्या गोष्टीच्या संख्येमध्ये किंवा मोजमापामध्ये काहीतरी वाढ झालेली ही आपल्याला प्रत्यक्ष दिसते, पण विकास मात्र तसा दाखवता येतोच असं नाही. त्यामुळे विकास ही एकाच वेळेला मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही पातळ्यांवर आपल्याला विचार करावा लागणारी अशी ती संकल्पना आहे. त्याचाही विचार आपल्याला करायला लागतो. आणि मग आपण एखादी गोष्ट आयुष्यामध्ये मिळवली किंवा संपूर्ण समाज म्हणून आपण एखादी यश प्राप्त केलं तर ते म्हणजेच विकास किंवा तिथे आला म्हणजे आपण आता परिपूर्ण विकासाची अवस्था आपण गाठली असं होतं का? तर तसं ते होत नाही. तर त्याच्या पलीकडे सुद्धा सतत पुढे जात राहणं, सतत नव्या नव्या क्षितिजांची जी काही धाव आहे ती करणं आणि आपल्या सर्वांचं जे काही जगणं आहे तर ते आणखी साधं सोपं सुलभ आणि अधिक उन्नत असं ते करत राहणं म्हणजे तो विकास आहे. आणि तो केवळ पैशाच्या भाषेमध्ये किंवा आर्थिक गोष्टींपुरता तो मर्यादित नसतो, तर तो सामाजिक, सांस्कृतिक आणि समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारा असा तो विकास हा असतो. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये विकासाच्या म्हणून काही ना काहीतरी वेगळ्या प्रकारच्या संकल्पना या पुढे येत असतात. त्याचा धांडोळा हा विकास संवादकांना हा निश्चितपणाने घ्यायला लागतो. आणि आपण ज्यावेळेला अकॅडमिक्सचा विचार करतो त्यावेळेला विकासाच्या या सर्व पैलूंचा विचार करताना त्याचं मल्टीडिसिप्लिनरी किंवा बहुविद्याशाखीय स्वरूप हे आपण निश्चितपणाने विचारात घेतलं पाहिजे. मग विकासामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका आहे, विज्ञानाची भूमिका आहे, सामाजिक शास्त्रांची भूमिका आहे आणि माध्यमांची भूमिका आहेच आहे. तर या दृष्टीने आता माध्यमांच्या भूमिकेतून, संवादाच्या भूमिकेतून विकासाकडे कसं पाहायचं हे आपण पाहूयात. त्यामुळे विकास हे म्हणत असताना त्याची काही ज्या व्याख्या आपल्या माध्यमाच्या क्षेत्रातल्या लोकांनी काही केल्यात आणि त्याची काही मांडणी करण्याचा प्रयत्न त्यांनी जो केलेला आहे तर तो आपण थोडक्यात समजून घेऊ. की वाईडली पार्टिसिपेटरी प्रोसेस डायरेक्टेड टुवर्ड्स सोशल चेंज. त्यामुळे एका विशिष्ट दिशेने होणारा जो काही समाजाचा प्रवास किंवा समाजाची प्रगती आहे आणि मग याच्यामध्ये लोकांचा सहभाग हा आवश्यक आहे, तर तो म्हणजे विकासाचा साठीचा प्रयत्न. आणि मग याच्यामध्ये सामाजिक दृष्ट्या, भौतिक दृष्ट्या आधीच्या पेक्षा काहीतरी अधिक चांगलं होण्याची अपेक्षा त्याच्यामध्ये असते. आणि हे अधिक चांगलं केवळ थोड्या लोकांचं असं नाही, तर सर्वांचं भलं त्याच्यामध्ये व्हावं असा जो काही एक समष्टीचा विचार त्याच्यामध्ये आहे तो आहे. आणि विकास होत असताना आपलं स्वातंत्र्य आपण गमावून बसत नाही याचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये तो करायला लागतो. आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यावर, आपल्या भोवतालावरचं आपलं म्हणून जे काही नियंत्रण आहे तर ते सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येणं म्हणजे विकास आहे, अशी एक व्याख्या एव्हरेट रॉजर्स यांनी त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि आता जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या परिषदांचं वृत्तांकन आपण ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला याची आपल्याला प्रकर्षाने जाणीव
ही होते. आणि हा विकास हा केवळ भौतिक स्वरूपाचा असा नसतो. तर तुम्ही आम्ही सर्व लोक, आपण भारताचे लोक, आपण सर्व जगातले लोक हे त्या विकासाच्या प्रवाहातले मुख्य घटक हे त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे पीपल आर द रिअल वेल्थ ऑफ द नेशन. कारण आपल्या देशाची खरी संपत्ती कोणती असेल तर ते आपल्या देशातले लोक, आपल्या देशातली सर्व लोकसंख्या आणि तिच्या सर्व प्रकारच्या क्षमता या योग्य प्रकाराने वापरात याव्यात. त्या क्षमतांना त्यांचं सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्या परस्परांच्या उपयोगी पडाव्यात. यासाठी म्हणून जे जे काही करावं लागतं ते म्हणजे विकास आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि याच्यामध्ये संधीची समानता आहे आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव, पक्षपात होणार नाही. आणि सर्वांना व्यक्ती म्हणून सुद्धा सामाजिक प्रतिष्ठा आहे. ही घटनात्मक जशी त्याच्यातली जबाबदारी आहे तशी मानवी अधिकारांच्या दृष्टीने सुद्धा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला विकासामधलं हे परिमाण हे आपल्याला निश्चितपणाने विचारात घ्यावं लागतं. भारताच्या संदर्भात आपण याचा विचार करत असताना आपल्या देशाची म्हणून काही एक विशिष्ट परिस्थिती आहे आणि केवळ आपणच एकटे या सगळ्या परिस्थितीला सामोरं गेलो असं नाही. तर ब्रिटिशांची राजवट आपल्यावर होती आणि युरोपीय वसाहतवादाच्या काळामध्ये भारत, आफ्रिका, आशिया खंडातले आणि दक्षिण अमेरिका खंडातले सुद्धा अनेक देश हे साम्राज्यवादी देशांच्या छत्रछायेखाली होते. पारतंत्र्याचं जीर्ण ते सगळे जगत होते. त्याच्या विरुद्ध आपल्या माध्यमांनी, वृत्तपत्रांनी हा मोठा संघर्ष दिला, लढा दिला आणि मग त्याच्यातून दुसऱ्या महायुद्धानंतर हे देश जे सर्व उभे राहिले त्यांच्याकडे अर्थातच साधन संपत्तीची कमतरता होती, तुटवडा होती. निष्णात माणसं त्यांच्याकडे वेगळ्या क्षेत्रातली होतीच असं नाही. शिक्षणाचं प्रमाण जे काही आहे ते सुद्धा सर्वांपर्यंत योग्य प्रमाणामध्ये नव्हतं. अशा अवघड परिस्थितीमध्ये आव्हानात्मक आपल्या बळावर, आपल्या देशातल्या लोकांच्या ताकदीवर स्वतःचा विकास घडवून आणणं, आपल्या राष्ट्राची म्हणून घडण करणं, उभारणी करणं आणि लोकशाहीची प्रक्रिया ही एका नीट व्यवस्थित दिशेला नेणं, हा म्हणजे जो काही भाग आहे तर तो विकासासाठीचे प्रयत्न. आणि मग त्यासाठी जे जे काही करावं लागलं आणि त्यासाठी ज्या ज्या माध्यमांचा, ज्या ज्या प्रकारच्या संवादाचा उपयोग झाला तो सगळा म्हणजे विकासासाठीचा संवाद आहे. आणि या विकासासाठी होणारे सर्व प्रकारचे सामूहिक, योजनाबद्ध असे जे काही प्रयत्न आहेत तर त्यांचा सर्वांचा समावेश हा विकास संवादामध्ये होतो. त्यामुळे विकास म्हणजे काय याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि आपण आपल्या अभ्यासाच्या क्षेत्राच्या दृष्टीने ज्या वेळेला माध्यमांचा आणि संवादाचा विचार करतो तर त्यावेळेला विकासासाठी आपल्याला जे काही करावं लागतं तर तो म्हणजे विकास संवाद आहे, हे आपल्याला निश्चितपणाने विचारात घ्यायला लागतं. मग त्याची नोरा क्वेब्राल यांनी केलेली एक व्याख्या विकास संवादाची ही मी मुद्दाम इथे दिले की इट इज द आर्ट अँड सायन्स ऑफ ह्युमन कम्युनिकेशन. कारण हे कुठल्या आभाळातनं किंवा पडलेला किंवा फक्त तंत्रज्ञानावर आधारित असा तो संवाद नाही, तर तो निखळ मानवी संवाद आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली ज्या वेळेला विश्वाचा अर्थ माझ्या मनी प्रकटावे असं म्हणतात आणि ते दुःख दूर करण्यासाठी म्हणून पसायदान मागतात, तर तो त्या अर्थाने तो संवाद असतो, तो वैश्विक पातळीवरचा आणि विकासासाठीचा संवाद असतो. ही मानवी संवादाची पातळी हे आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याशिवाय त्याच्यामध्ये एखाद्या देशाचं रूपांतर हे अधिक चांगल्या उन्नत अशा प्रकारच्या देशामध्ये व्हावं, त्याची आर्थिक वाढ व्हावी आणि त्याच्यामध्ये आर्थिक सामाजिक समता प्रस्थापित व्हावी आणि सर्वांच्या क्षमतांचं योग्य अशा प्रकारचं उपाययोजन आपल्याला करता येईल. अशा दृष्टीने ज्या वेळेला देश म्हणून, समुदाय म्हणून पुढे जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यासाठी लागणारा जो काही संवाद आहे तर तो विकासासाठीचा संवाद असा असतो. यापेक्षा सुद्धा अनेक व्याख्या ज्या तुम्हाला संवादाच्या मिळतील तर त्या आपण जरूर वाचाव्यात आणि त्याचा विचार करून पुढे जावं. आपण बहुतेक सर्व हे माध्यमांचे विद्यार्थी आहोत आणि आधी रानडे सरांनी संवादाच्या संदर्भामध्ये काही मांडणी ही जरूर केलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्याचा शास्त्रीय पद्धतीने किंवा अकॅडमिक पद्धतीने विचार करत असताना काही मांडणी आपल्याला संवादाची करावी लागते. तर त्या दृष्टीने अगदी अरिस्टॉटलचं जे काही रेटरिकचं मॉडेल आहे
की त्यावेळेला सुद्धा ग्रीक सिटी स्टेट्समध्ये होणारा जो काही संवाद होता, तर तो संवाद कोणता होता? तर तो मुख्यतः त्यावेळेला लोकांचे निर्णय घ्यायचे, म्हणजे लोकांची मतं विचारात घ्यायची आणि राज्य करणाऱ्यांना किंवा सिनेट मध्ये असणाऱ्यांना त्यांचं म्हणणं लोकांना पटवून देणं आणि ते तुमच्या भल्याचं आहे आणि मग तुम्ही आमच्या मताला पाठिंबा द्या, यासाठी त्यांची मनधरणी करणं किंवा परसुएजन करणं म्हणजे सुद्धा तो विकासाचा संवाद आहे. आणि प्राध्यापक हेरल्ड लासवेल यांनी मांडलेलं जे प्रतिमान आहे ते सुद्धा आपण बऱ्याचदा अभ्यासतो की हू सेज व्हॉट इन विच चॅनल टू whom and with what effect, हे सुद्धा संवादाच्या अभ्यासाचा आणि विकास संवादाच्या साठी आपल्याला पूरक अशा प्रकारचं एक प्रतिमान आहे. आणि मार्शल मॅकलुहान हे संवाद शास्त्राचे गुरु म्हणून समजले जातात. आणि मानवी विकासाच्या मूलभूत प्रेरणा या जगाच्या सुरुवातीपासून प्रारंभापासून त्या सगळ्या सुरू आहेत. कारण आदी मानवातल्या गुहेपासून ते आता आपण अतिशय उंच अशा टॉवरमध्ये राहण्यापर्यंतचा प्रवास हा केलेला असला आणि इंटरनेट ऑफ थिंग्स याची भाषा आपण जरी करत असलो तरी सुद्धा मानवी जगण्याचा पोत सुधारणं हे आवश्यक आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला जे जे काही पूरक आहे, जे जे तंत्रज्ञान आपण वापरतो, ती माध्यम तंत्रज्ञान हे दुसरं काही नसून हे मानवाचं विस्तारित अंग आहे. इट इज एक्सटेन्शन ऑफ आवर सेल्फ, याची जाणीव हे आपल्याला असली पाहिजे. आणि मग त्याच दृष्टीने ज्या वेळेला आणखी पुढे आपण याची चौकट पाहतो त्यावेळेला विल्बर श्रॅम हे नाव सुद्धा आपल्या पुढे सातत्याने येतं. आणि विल्बर श्रॅम यांचं जे पुस्तक आहे मास मीडिया अँड नॅशनल डेव्हलपमेंट, त्यांनी या विकास संवादासंदर्भातली एक अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये केलेली मांडणी आहे. ती थोडीशी आपण समजून घ्या की गॅदर नॉलेज ब्रॉडली, शेअर इन्फॉर्मेशन वाईडली अँड ट्रान्सफर इन्फॉर्मेशन स्विफ्टली फॉर डेव्हलपमेंट टू ऑकर. त्यामुळे विकास व्हायचा तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर माहितीची गरज ही असू शकते. त्यामुळे या ज्ञानाचा शहाणेपणाने तुम्ही संचय करा. ते मिळालेले जे काही ज्ञान आहे तर ते तुमच्या पुरतं राखू नका. आणि समाज माध्यमांच्या आपल्या आजच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये जो तेरा है वो मेरा है असं आपण म्हणत असताना ते सर्वांपर्यंत वाटून घ्या. त्याच्या तुमच्या माहिती आणि ज्ञानामध्ये भागीदारी असू द्या. आणि मग त्याच्यातून जे काही घडेल तो सर्वांचा सामुदायिक अशा प्रकारचा विकास असेल, ही आपण भावना त्याच्यामध्ये ठेवू. याच्यातून विकास संवाद किंवा डेव्हलपमेंट कम्युनिकेशन या संदर्भात केलेली जी काही मांडणी किंवा त्याच्या संदर्भात पुढे आलेले जे काही दृष्टिकोन आहेत तर ते आपल्याला अभ्यास करताना वेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन हे पुढे येतात. त्याच्यातला एक महत्वाचा आणि सुरुवातीचा जो दृष्टिकोन आहे, विशेषतः महायुद्धानंतरच्या काळामध्ये विकासाचा अधिक शास्त्रीय पद्धतीने विचार व्हायला सुरुवात झाली आणि संज्ञापनाचं शास्त्र हे सुद्धा आपलं विकसित होत असताना विकास संवाद ही त्याच्यातली सुद्धा एक शाखा ही प्रबळपणे पुढे आली. तर त्याच्यामध्ये विकासाचा डॉमिनंट पॅराडाईम म्हणजे पाश्चात्य दृष्टिकोनातून असलेला या विकासाकडे पाहण्याचा जो काही एक वरचष्मा किंवा एक विशिष्ट दृष्टिकोन आहे तर तो सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला लागतो. आणि त्याच्याही आधी ज्या वेळेला आर्थिक दृष्टिकोनातून आपण पाहतो की केन्सनी मांडलेले आर्थिक सिद्धांत आणि मग त्याच्यातनं तुमच्या देशामध्ये जर बचत होण्या इतकं काही उत्पादन आहे तर त्या बचतीचं गुंतवणुकीमध्ये रूपांतर होणं आणि त्या गुंतवणुकीतून अधिक उत्पादन आणि अधिक उत्पन्न त्याच्यामध्ये मिळणं म्हणजे आर्थिक लाभ हा तुमचा उत्तरोत्तर वाढत जाणं, हा जसा एक आर्थिक विकासाचा कडे पाहण्याचा जसा दृष्टिकोन आहे. आणि मग त्याच्याबरोबरच त्यावेळेला घडत असलेल्या ज्या काही प्रक्रिया आणि विशेषतः औद्योगिकरणाची प्रक्रिया आणि औद्योगिकरणाला जोडून शहरीकरणाची प्रक्रिया, कारण मोठे उद्योग उभे राहिले तर त्या उद्योगांना कुशल मनुष्यबळाची गरज ही निश्चितपणाने असते. यंत्र चालवण्यासाठी तिथे कामगार हे त्या ठिकाणी हवेत आणि मग ते आल्यानंतर त्यांचं खेड्यातून शहराकडे आल्यानंतर त्यांचा विकास एका अर्थाने उद्योगांचा होत असेल, त्यांना 4 पैसे मिळत असतील, पण त्यांना ज्या प्रकारच्या स्थितीमध्ये राहावं लागतं त्याच्यातल्या सुद्धा वेगळ्या समस्या या त्याच्यातनं निर्माण होतात. पण या उत्पादनातून जे काही येतं त्याचं मोजमाप म्हणजे आज देखील जे मानलं जातं विकासाच्या निर्देशांकामध्ये एक ठळक मोजमाप कोणतं तर तुमच्या देशाचा GDP काय, एकूण राष्ट्रीय उत्पादन तुमचं काय आहे, त्याचं एकूण मूल्य काय आहे. तर ते
म्हणजे आर्थिक विकास, औद्योगिक विकास याला प्राधान्य देणारा म्हणून जो काही दृष्टिकोन आहे, तर तो म्हणजे विकास संवादाचा डॉमिनंट दृष्टिकोन किंवा पॅराडाईम असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि मग याच्यामध्ये भारत ज्या वेळेला स्वतंत्र झाला त्यावेळेला भारतामध्ये सुद्धा याच प्रकारच्या गोष्टी घडल्या, की आपल्याला तंत्रज्ञान पाहिजे, आपल्याला नवे उद्योग उभं करायचे, तर त्याची माहिती आपल्याला पाहिजे, त्याच्यासाठीचं पुरेसं भांडवल त्याच्यामध्ये पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणावर नंतर आपल्याला उद्योगांची उभारणी करायची, तर कोळसा, वीज, पोलाद यासारख्या पायाभूत उद्योगांमध्ये तुम्हाला गुंतवणूक केली पाहिजे. त्याच्यातनं मग अवजड उद्योग, केंद्रीय पातळीवरचं नियोजन, हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या युरोपीय देशांचा आणि अमेरिका यासारख्या देशांचा जे आला, तर तो विकास आणि त्या विकासाचा मार्ग इतर सर्वांनी अनुसरला तर त्यांचाही विकास होईल, या प्रकाराने मांडणी करणारी ही जी काही भूमिका आहे, तर ती विकासाची डॉमिनंट पॅराडाईम असं आपल्याला म्हणता येतं. पण या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा मुख्यतः तिसऱ्या जगाकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन होता, की तिसऱ्या जगातले लोक म्हणजे ते काही योग्य काम करत नाहीत, ते काही हलक्या दर्जाचे, किंवा त्यांची मानसिकता ही स्थितीवादी आहे, आणि मग जी समाज व्यवस्था आहे तर ती सुद्धा प्रगतीला, विकासाला पूरक अशा प्रकारची नाही. आणि मग हे लोक हे कायम गरिबीच्या, निरक्षरतेच्या चिखलामध्ये गुंतलेले राहणार, अशाच प्रकारचा पाहण्याचा दृष्टिकोन या सगळी मांडणी करणाऱ्यांचा होता. त्यामुळे तो डॉमिनंट दृष्टिकोन विकासाचा तो आपल्याला विचारात घ्यायला लागतो. याला जोडून जो पुढचा एक दृष्टिकोन आला, की विकास होणं म्हणजे आधुनिक होणं, मॉडर्नायझेशन. त्यामुळे आधुनिकीकरणाची म्हणून जी काही प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया ज्या वेळेला एखाद्या समाजाचं आधुनिकीकरण होतं म्हणजे त्याचा विकास होतो असं मानणं म्हणजे विकास संवादाचा एक आधुनिकतावादी दृष्टिकोन आहे. आणि मग पुन्हा पुन्हा या दृष्टिकोनाला सुद्धा जी काही काळाची चौकट आहे, की दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाचा प्रारंभ झाला, युरोपीय देशांना या महायुद्धांचा फटका खूप मोठ्या प्रमाणावर बसला, त्यामुळे त्यांची पुन्हा फेर उभारणी, त्यासाठी मार्शल प्लॅन यासारख्या काही योजना पुढे त्याच्यामध्ये आल्या. आणि हे भांडवलशाही देश आणि त्यांच्या विरोधामध्ये सोव्हिएट रशियासारखे देश ज्या वेळेला उभे राहिले, त्यावेळेला त्याच्यातनं त्यांच्या हितसंबंधांच्या गुंफणीतून जो दृष्टिकोन त्याच्यामध्ये पुढे आला, तर तो आधुनिकता किंवा मॉडर्नायझेशनचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये पुढे आला. आणि त्याच्यामध्ये झालं असं, की मग हा दृष्टिकोन आणि मग विकासाचा हा मार्ग आहे, हे म्हणजेच आधुनिक होणं आहे. हे होत असताना पाश्चात्य संस्कृती आणि त्या तंत्रज्ञानाशी जोडलेली जी काही सामाजिक सांस्कृतिक मूल्य आहेत, तर ती सुद्धा वेगळ्या देशांमध्ये पसरायला लागली, आणि मग त्या मूल्यांचं अभिसरण होणं हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग, महत्वाचा गाभा हा या सगळ्या विचारांचा झाला. त्यामुळे त्याच्यातनं मग आधुनिकतेची व्याख्या काय, आणि भांडवली अर्थव्यवस्थेवर आधारित हे जे काही पाश्चात्य विकासाचं प्रतिमान आहे, तर ते एक मोठं प्रचलित अशा प्रकारचं प्रतिमान, आणि मग त्याच्यामध्ये त्यासाठी सर्व प्रकारची सहाय्यक, पूरक अशी भूमिका घेणारी माध्यमं हे आपल्याला त्याच्यात दिसली. आणि त्याच्यातलं एक गृहीतक हे निश्चितपणाने असं होतं, की ज्याला ट्रिकल डाऊन सिद्धांत म्हणतात, की विकास हा वरपासून खालपर्यंत झिरपतो. त्यामुळे मग विकासाच्या संदर्भातल्या एक संरचना तुम्ही उभ्या केल्यात, की तिथपासून तो खालपर्यंत, खालच्या समाजाच्या सर्वसामान्य स्तरापर्यंत विकास आपोआप जाईल, आणि सर्वांचा विकास येईल, आणि मग समाजाचा एक स्वाभाविक तळ हा उंचावला जाईल, अशा प्रकारची अपलिफ्टमेंटची जी काही दृष्टिकोन होता तोही त्याच्यामध्ये निश्चितपणाने होता. आणि या सर्व ह्याच्यामध्ये पैसा गुंतवू शकणारे आहेत, भांडवल देऊ शकणारे आहेत, असे मोठे भांडवलदार आणि ज्यांच्याकडे काहीतरी सर्जनशीलता आहे, उद्योजकता आहे, असे नव्याने पुढे येणारे नव उद्योजक किंवा त्या त्यावेळेचे स्टार्टअप असं आपण म्हणू, की यांना अधिक महत्व हे त्या सगळ्या याच्यामध्ये होतं. आणि मग सरकारची याच्यामध्ये हस्तक्षेपाची भूमिका असता कामा नये, आणि सरकारला मर्यादित अधिकार असावा असं सुद्धा त्याच्यामध्ये गृहीत धरलं गेलं. आणि मग त्यातून होणारी जी काही पर्यावरणाची हानी आहे आणि त्याच्यातले जे काही इतर दोष आहेत, तर त्याकडे सुद्धा थोडंसं दुर्लक्ष हे त्या सगळ्या याच्यामध्ये झालं. आणि हे दोन्ही दृष्टिकोन म्हणजे डॉमिनंट पॅराडाईम आणि आधुनिकतावादी दृष्टिकोन मांडत असताना सुद्धा त्यावेळेला तिसऱ्या जगाच्या असलेल्या ज्या काही गरजा होत्या, अविकसित देशांचे जे काही प्रश्न होते, त्यांच्या सामाजिक रचना या नीटपणे विचारात घेतल्या गेल्या नाहीत. आणि माध्यम
ही जर विकासाची एजंट कारक घटक आहेत, तर या माध्यमांची सुद्धा योग्य प्रकारची रचना या देशांमध्ये उभी व्हायला हवी आणि मग त्यासाठीचा जो काही पुरेसा वेळ आणि अवकाश जायला हवा, तर त्याच्यामध्ये सुद्धा काही कमतरता या त्या सगळ्या याच्यात राहिल्या. आणि मग याच्यातनं आणखी एक जो तिसरा दृष्टिकोन हा पुढे आला, त्याला डिपेंडन्सी पॅराडाईम किंवा अवलंबित्वाचा दृष्टिकोन असं म्हणतात. त्यामुळे हा तुम्हाला जर थोडासा जड शब्द वापरत असेल तर तुम्ही सर्रास डिपेंडन्सी असा शब्द वापरा, पण कोणावर तरी अवलंबून असणं आणि व्यक्ती म्हणून आपण इतर कोणावर अवलंबून असणं यापेक्षा सुद्धा एखादा समाज किंवा एखादा देश विकासासाठी इतरांवर अवलंबून असणं ही फार मोठी धोक्याची आणि कायम इतरांवर अवलंबून असल्यामुळे मग त्याच्यात शोषणाच्या सुद्धा शक्यता या निश्चितपणाने असतात. आणि मग या दृष्टिकोनातनं ज्या वेळेला आपण विकासाकडे पाहतो की अमेरिका आणि युरोप सारख्या देशांमध्ये त्यांचा विकास झाला, तोच मार्ग सर्वांनी अनुसरला तर त्यांना इतरांचा विकास होईल का? तर याच्यामधला जो काही दुसरा भाग त्याच्यातला आहे की या देशांचा विकास होत असताना कच्च्या मालाचा पुरवठा हा कुठनं झाला किंवा कमी पैशामध्ये त्यांना श्रमाचा पुरवठा कुठनं झाला याचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये करायला लागतो. आणि एका अर्थाने विकला मी यातनं उत्पादन झालेले जे काही माल आहे तर त्याची बाजारपेठ ही पुन्हा हे अविकसित विकसनशील देश हेच त्याच्यामध्ये होते. त्यामुळे काही देशांनी कायमस्वरूपी इतरांवर अवलंबून राहावं, अविकसित राहावं आणि काही मोजक्या देशांनी त्यांच्या उत्पादनाची पातळी कमाल याच्यापर्यंत नेत त्यांचा मात्र विकास उत्तरोत्तर होत राहावा, अशा प्रकारचा एक विकासातला असमतोल किंवा विषमता ही त्याच्यात निर्माण झाली. आणि मग ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये नॉर्थ साऊथ अशी विभागणी म्हणतो की उत्तर आणि दक्षिण अशा प्रकारचे देश त्यांची विभागणी करतो, त्यावेळेला त्याच्यातला जो काही दृष्टिकोन आहे हा मुख्यतः अवलंबित्वाचा दृष्टिकोन आहे. आणि याचं प्रतिबिंब हे त्यांनी ज्या प्रकारची नवी माहिती व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला या सर्व काळामध्ये, न्यू वर्ल्ड इन्फॉर्मेशन ऑर्डर, तर त्याच्यामध्ये सुद्धा या प्रकारच्या दृष्टिकोनाचं प्रतिबिंब हे त्याच्यात दिसलं. आणि माध्यम ही सर्वांसाठी असली पाहिजे त्यापेक्षा सुद्धा त्यावेळेला माध्यमांची जी काही ऍक्सेस किंवा माध्यमांची उपलब्धी ही काही थोड्या श्रीमंत सधन वर्गापुरतीच ती मर्यादित होती आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत माध्यमं पोचत नव्हती. त्यामुळे माहिती नाही, ज्ञान नाही, त्यामुळे मग त्यांच्या विकासाचा जो काही गतिरोध आहे तर तो कायम तसाच राहिला आणि विकास शेवटपर्यंत झिरपला नाही. हा जो काही विकसनशील देशांचा अनुभव आहे तोही आपल्याला विचारात घ्यायला लागतो. आणि मग याची जी मार्क्सवादी चिकित्सा त्याच्यामध्ये झाली आणि मग त्यांनी या सगळ्या विकास प्रक्रियेचा ला जो काही असमतोल आहे त्याच्याकडे त्यांनी बोट दाखवलं. आणि आपण आधी सुद्धा जे विकासासंदर्भातले विकास संवादाच्या संदर्भातले जे काही दृष्टिकोन आहेत तर त्यांची सुद्धा या प्रकारची चिकित्सा झालेली आहे. त्यामुळे ज्या वेळेला एखाद्या दृष्टिकोनाकडे पॅराडाईमकडे आपण पाहतो त्यावेळेला त्याच्यातलं चांगलं काय हे जसं आपण पाहतो तसं त्याची झालेली जी काही चिकित्सा आहे आणि मग त्याच्यातल्या नकारात्मक बाजू ज्या काही आहेत तर त्या सुद्धा आपण आवर्जून अभ्यासल्या पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि माध्यमांच्या संदर्भातला आणखी एक महत्वाचा भाग या रचनेमध्ये किंवा या दृष्टिकोनामध्ये आहे की तो मीडिया इम्पिरियलिझम, की माध्यमांमधून आपल्या उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याचबरोबर या माध्यमांमधून विशिष्ट अशा प्रकारच्या पाश्चात्य संस्कृतीची, अमेरिकेतल्या मूल्यांची ही रुजवात ही पौर्वात्य देशांमध्ये किंवा अविकसनशील देशांमध्ये व्हायला लागली. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष येऊन राज्य करत नाही, पण तुमच्या मानसिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या मात्र काही गुलामी ही या देशांमध्ये येऊ शकते. त्याचा धोका जो काही त्यावेळच्या एकूण अभ्यासकांना वाटला त्याचं मीडिया इम्पिरियलिझम, माध्यमांमधून पसरणारा साम्राज्यवाद असं वर्णन हे त्यांनी त्याच्यातलं केलं. आणि मग यातला एक जो काही महत्वाचा भाग होता की संवाद व्यवस्थेतलं अवलंबित्व, डिपेंडन्सी केवळ इतर तंत्रज्ञानातली नाही तर संवादाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण इतरांवर अवलंबून होतो. संवाद तंत्रज्ञानामध्ये सुद्धा वृत्तपत्र तर पोचली होती, परंतु रेडिओ, टेलिव्हिजन आणि इतर आधुनिक प्रकारचं संवादाचं जे काही तंत्रज्ञान या देशांमध्ये विकसित होत होतं प्रगत देशांमध्ये, त्यासाठी सुद्धा अविकसित देश हे या देशांवर अवलंबून होते. त्यामुळे तो सुद्धा भाग हा आपल्याला माध्यमांच्या दृष्टीने विचारात हा घ्यावा लागतो.
यातनं आणखी एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन जो मांडला आणि विशेषतः ज्या वेळेला आपण तंत्रज्ञानाची गोष्ट म्हणतो तर एखादं नवं तंत्रज्ञान, नवा शोध, नवी कल्पना ही समाजामध्ये पसरते कशी याच्या संदर्भात काही अभ्यासकांना उत्सुकता होती आणि मग त्यांनी त्यावेळेला त्याचा जो पद्धतशीर अभ्यास केला त्याच्यातनं एव्हरेट रॉजर्स यांनी जे मांडलं की डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन की कोणतीही नवी कल्पना, नवं तंत्रज्ञान हे कसं समाजामध्ये पसरतं. तर त्याचे काहीतरी एक टप्पे आहेत. त्याला मग ती नवी कल्पना आल्यानंतर ते कोणत्या माध्यमातनं जाणार तर ते कदाचित तुमच्या आमच्या बोलण्यातनं एखाद्या नव्या गोष्टी संदर्भात मिळेल किंवा जनमाध्यमातनं लोकांपर्यंत माहिती मिळेल. त्या माध्यमाच्या स्वीकाराची म्हणून जी काही एक काळ किंवा वेळ यावी लागते तर ती एक काळाची चौकट त्याला ती असते. त्या ठिकाणची समाज व्यवस्था नेमकी कशी आहे याचाही विचार हा त्याच्यामध्ये करायला लागतो आणि मग याच्यातून एका विशिष्ट टप्प्यामध्ये नवं संशोधन किंवा नवा तंत्रज्ञान हे जर समाजाला उपयुक्त असेल तर त्याचा स्वीकार उत्तरोत्तर कसा होत जातो याचे टप्पे हे त्यांनी दिलेत की त्याच्यात काहीतरी आधीचा एक पूर्वानुभव सारख्या गोष्टी वापरण्याचा आहे, नव्या गोष्टींची माहिती झाली आणि मग तो त्याचा स्वीकार हा सहज होत नाही. मग त्यासाठी काहीतरी परसुएजन किंवा पाठपुरावा हा त्याच्यामध्ये करायला लागतो आणि मग त्याच्यातनं मग पुढे आल्यानंतर ती स्वीकाराची मानसिकता निर्माण झाल्यानंतर सुद्धा तो प्रत्यक्ष निर्णय त्या संदर्भात होणं आणि मग तो निर्णय झाल्यानंतर तो अंमलात येणं आणि मग तो एकदा आलं आणि मग नवी वस्तू आपण वापरून पाहिली की मग त्याच्यावरचं शिक्कामोर्तब जे होतं. स्मार्टफोनचा गेल्या दशकभरातला जर आपण प्रवास पाहिला तर आधी साध्या हँडसेट पासून ते आता अगदी अत्याधुनिक स्मार्टफोन पर्यंतचं ज्या वेळेला पाहतो तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला या अशा टप्प्यांमध्ये या नव्या तंत्रज्ञानाचा समाजामध्ये वेगाने प्रसार झाल्याचं आपल्याला दिसू शकेल आणि मग या स्वीकारकर्त्यांची सुद्धा वर्गवारी ही आपल्याला त्याच्यात दिसते की काही संशोधक सर्जनशील अशा वृत्तीचे असतात की त्यांना छंदच असतो की नवं काहीतरी करून पाहायचं आणि मग ते असं नवं काहीतरी शोधत असतात, दिसलं तर ते स्वीकारत असतात. त्याच्यातनं मग अर्ली अडॉप्टर्स असा एक आणखी थोडासा मोठा गट येतो की नवं आहे, प्रयोगशील त्यांची मानसिकता असते, नव्याचा सहजपणे ते स्वीकार करतात पण ते संख्येने कमी असतात आणि मग यांचे जे काही अनुभव आहेत तर ते इतर पाहत असतात आणि ते पाहत असतात की जरा काय हे चाललंय, हे बरोबर चाललंय का, याचा खरंच उपयोग आहे का, काय तरी फालतूपणा चाललाय आणि मग ज्या वेळेला त्यांना लक्षात येतं की नाही बाबा या गोष्टी उपयोगी आहेत, आपल्याला सुद्धा त्याचा उपयोग होण्यासारखा आहे, मग समाजातला एक मोठा बहुसंख्य भाग हा या अशा नव्या तंत्रज्ञानाच्या वापराकडे किंवा शोधाच्या स्वीकाराकडे हा जातो. तर तो अर्ली मेजॉरिटी म्हणजे बहुजन स्वीकाराची सुरुवात आणि मग तो असा त्याचा वापर वाढायला लागला की मग बाकीच्यांना असं वाटायला लागतं की नाही बाबा हे पण काहीतरी चांगलं दिसतंय, आपल्या शेजारी आलं तर आपल्याकडे आलं पाहिजे. मग त्याच्यातनं आणखी स्वीकार करणाऱ्यांची संख्या ही त्याच्यामध्ये वाढत जाते आणि समाजातल्या बहुसंख्य लोकांकडून त्याचा स्वीकार होतो. त्याला लेट मेजॉरिटी असं म्हणतात आणि हे एवढं झाल्यानंतर सुद्धा काही जणांची अगदी नाही काही झालं तरी काय फरक पडतोय आपल्याला आणि कायम मागे रखडलेले ज्याला वराती मागून घोडं असं आपण म्हणू शकतो तर असे लॅगार्ड्स हे त्याच्यामध्ये ते असतात आणि मग ही सगळी याची प्रक्रिया होत असताना डिफ्युजन ऑफ इनोव्हेशनची त्याच्यामध्ये काही बदलांचे वाहक किंवा चेंज एजंट्स म्हणून सुद्धा काही काम करतात आणि मग हे जे काही काम आहे तर त्यांचं काम हे काय तर कोणतीही गोष्ट मी मनुष्याचा स्वभाव किंवा भौतिक वस्तूंचा सुद्धा स्वभाव ज्याला आपण जडत्वाचा नियम म्हणतो, मोमेंट ऑफ इनर्शिया, तर तो असा असतो की जे आहे ती स्थिती सोडायची नाही. त्यामुळे त्या स्थितीवादी चा एकदम त्याग करून आपण मग काहीतरी नव्याचा स्वीकार करणं यासाठी लोकांची मानसिकता तयार करावी लागते आणि मग त्यासाठी म्हणून जे कोणी काम करतात तर त्यांना चेंज एजंट्स किंवा ओपिनियन मेकर्स असं आपण म्हणू शकतो आणि सामाजिक विकासामध्ये, सामाजिक परिवर्तनामध्ये सुद्धा त्यांची भूमिका ही अग्रणी असते. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत म्हणून सुद्धा आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. त्यामुळे हे नवकल्पनांचा, नवतंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार जो काही आहे तर त्याचं एका विशिष्ट पद्धतीने होणारी जी काही घडण आहे तर ती आपण या ठिकाणी पाहू शकतो.
याबरोबर आधीच्या जे आपण विकास संवादाचे दृष्टिकोन पाहिले तर त्याच्याबरोबर आणखी काही इतर पर्यायी दृष्टिकोन हे सुद्धा सहजपणे पुढे आले. त्यामुळे विकासाचं एकच एक मॉडेल हे सर्वांना लागू पडेल असं नाही, म्हणजे वन साइज फिट्स ऑल असं सहसा होत नाही. त्यामुळे जसा देश, जसा समाज, तसं त्याचा विकास आणि त्याचे प्रश्न सुद्धा वेगळे असतात, त्याचे विकासाचे मार्ग सुद्धा वेगळे त्याच्यामध्ये असू शकतात. त्यामुळे वेगळ्या देशांमध्ये या संदर्भातली जी काही मांडणी झाली तर त्याच्यामध्ये जान सरवैस आहे, हमीद मौलाना, गोरान हेदेब्रो, मजीद तेहरानियन यासारखी मंडळी जी काही आहे त्याच्यातनं एक समग्र असा खूप लवचिक अशा प्रकारचा एक विकासाचा अल्टरनेटिव्ह थिअरीज किंवा अल्टरनेटिव्ह पॅराडाईम्स ऑफ डेव्हलपमेंट कम्युनिकेशन हे पुढे आलं. आणि मग त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये व्यक्ती व्यक्तीमधला संवाद हा एक अतिशय महत्वाचा कळीचा भाग हा विकासामध्ये असतो. त्यामुळे कोणीतरी जनमाध्यमांमधनं काहीतरी माहिती देतं यापेक्षा सुद्धा माझ्या जवळचं कोणीतरी सांगतंय याचा होणारा परिणाम हा अधिक असू शकतो. पण याला मर्यादा आहेत. त्यामुळे मग जनमाध्यमांमधनं मोठ्या प्रमाणावर माहितीचा प्रसार करणं, त्याचा सुयोग्य योग्य ठिकाणी वापर करणं, माहितीची भागीदारी निर्माण करणं आणि त्यातून जनसहभाग किंवा पार्टिसिपेशन हे उत्पन्न करणं हे आवश्यक आहे. त्यामुळे कोणीतरी वरनं सांगतंय बाहेरनं येऊन आपला विकास होणार आहे यापेक्षा आपला विकास आपणच केला पाहिजे आणि जनसहभागातून लोकविकासाकडे किंवा विकासाकडे जाणं याची काही सुरुवात आहे तर ती याच्यामध्ये. आणि मग याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये, डिसिजन मेकिंग मध्ये सुद्धा ज्यांच्यासाठी हा विकासाचे प्रकल्प राबवले जातात त्यांना विचारात घेतलंय का, त्यांना वाटते का खरंच तुम्हाला काय हवंय, त्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत, आणि मग त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांचा जर सहभाग झाला तर विकास अधिक चांगला होऊ शकतो. आणि मग याच्यामध्ये संवादाची भूमिका ही जास्त चांगली होऊ शकते. उदाहरणार्थ आता पुण्यासारख्या शहरांमध्ये किंवा महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा मेट्रो नावाचे प्रोजेक्ट्स हे वेगळ्या ठिकाणी येतात की वाहतुकीच्या समस्येवर शहरांमधल्या हा एक उत्तर हे त्याच्यामध्ये येईल. तर दिल्लीमध्ये सुरुवातीला ज्या वेळेला मेट्रोची सुरुवात झाली त्यावेळेला सुद्धा ती नकाराची भूमिका होती आणि मग नंतर लोकांनी त्याकडे पाहायला लागलं की मग त्याचा अनुभव आला आणि मग ते सर्वांनी घेतलं. मग ही मेट्रो पाहिजे म्हणून मग लोकांची वेगळ्या ठिकाणाहून मागणी ही त्या सगळ्या याच्यामध्ये यायला लागली. अनुभवातनं आलेलं शहाणपण आणि मग अनुभवातनं आलेली मागणी आणि मग त्याच्यातनं सर्वसामान्य लोकांचा मग पुढे त्याच्यामध्ये होऊ शकणारा सहभाग हा त्याच्यातला भाग. आणि हे करत असताना आणखी एक त्याच्यातली जी काही गोष्ट आहे की ते देश त्यांना त्यांच्या साधन संपत्तीला मर्यादा असू शकतात. त्यामुळे केवळ एकच एक देश संपूर्ण स्वायत्त आणि स्वयंपूर्ण आहे असं असू शकत नाही. त्यामुळे आपली एकमेकांना गरज आहे, आपण एकमेकांवर अवलंबून आहोत. त्यामुळे हा जो काही शांततापूर्ण सहजीवनाचा आणि विकासासाठी भागीदारीचा म्हणून जो काही दृष्टिकोन आहे त्यामुळे एकमेका सहाय्य करू हा त्याच्यात आहे. आणि मग विकास ही काही केवळ एखादा विशिष्ट टप्पा गाठण्यासाठी नाही तर ती एका व्यापक सामाजिक बदलाची म्हणून एक प्रक्रिया आहे, त्याकडे ते पाहणं आणि त्याच्यातली लवचिकता ही सुद्धा लक्षात घेणं आणि प्रत्येक समाजाचा विकासाचा मार्ग हा भिन्न असू शकतो, त्याची दिशा भिन्न असू शकते, त्याचा वेग वेगळा असू शकतो, याची जाणीव होणं आणि मग त्या दृष्टीने संवादाची रचना करणं हा या पर्यायी याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि मग त्याच्यात काय काय त्यांना गृहीत आहे त्याच्यामध्ये की लोकांचा सर्व पातळ्यांवर संपूर्ण सहभाग हा त्याच्यामध्ये आला पाहिजे. आणि मग विकास झाला तर विकासातनं जे जे काही चांगले फायदे त्याच्यातले येतील तर ते काही विशिष्ट वर्गापुरते मर्यादित न राहता समाजातल्या सर्व समाज घटकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे, त्या अर्थाने त्याचं समतोल समान वितरण झालं पाहिजे. आणि काही वेळेला काही चांगल्या गोष्टी तुमच्या परंपरेमध्ये सुद्धा असतील पण त्या जुन्या आहेत म्हणून टाकून देऊ नका, तर त्याचा सुद्धा स्वीकार करा. त्या जर उपयोगी पडत असेल तर त्या पुढे घेऊन जा आणि आधुनिकतेतलं जे काही चांगलं आहे तर ते तुम्ही करून घ्या. त्यामुळे जे चांगलं आहे तर ते देशानुकूल करून घ्या आणि जे तुमच्या देशातलं म्हणून जे काही चांगलं आहे तर ते कालानुकूल करून घ्या. अशा प्रकारची जी काही सांगड आहे तर ती या विकासाच्या संवादामध्ये. आणि मग त्यासाठी हे आपोआप घडत नाही तर त्यासाठी सतत सातत्याने संवाद आणि स्थानिक पातळीवर यासाठी संवादाला सुरुवात झाली
आणि स्वयंपूर्णतेचे प्रयत्न जर त्याच्यामध्ये झाले, मग पुढे आपण बघू की महात्मा गांधींनी जो काही मांडलेला स्वयंपूर्ण खेड्यांचा किंवा याचा जो काही ग्रामस्वराज्याचा दृष्टिकोन आहे, तर त्याच्यामध्ये काही त्रुटी कमतरता आत्ताच्या याच्यामध्ये आपण पाहत असताना असू शकतील, पण आपल्या विकासासाठी लागणारी साधन संपत्ती आपल्या पंचक्रोशीमध्ये, आपल्या परिसरामध्येच उभी राहिली पाहिजे, या प्रकारचा जो काही मूलभूत दृष्टिकोन आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे असं आपल्याला सांगता येतं. आणि मग हे करत असताना विकासासाठी लोकांना तयार करणं, त्यामुळे सामाजिक बदल आणि विकास ह्या हातात हात घालून जात असतात. आणि मग व्यक्तीच्या पातळीवर बदल होणं, समुदायाच्या पातळीवर बदल होणं, ही जी काही प्रक्रिया आहे तर ती महत्वाची त्याच्यामध्ये आहे. अगदी आपण ज्या वेळेला शिक्षणाचं म्हणजे आधुनिक शिक्षणशास्त्रामध्ये सुद्धा म्हणतो की शिक्षण म्हणजे काय, तर वर्तन परिवर्तन म्हणजे शिक्षण, म्हणजे चेंज इन बिहेवियर म्हणजे शिक्षण. तर तसंच विकासाचं सुद्धा म्हणजे संवादातून आपण वर्तन परिवर्तन केलं आणि विकासासाठी लोकांना तयार केलं, तर तो विकास हा लोकांच्या प्रेरणेतनं सहजपणे पुढे जाणार आहे. तो वर्ण लादलेला असा प्रकारचा विकास नाही. लोकांना जे हवंय ते लोक येऊन पुढे येऊन करतात. पाणी फाउंडेशनचा जो काही त्यांनी वॉटर कप स्पर्धा आणि हा जो काही घेतला, तर त्याच्यामध्ये स्पर्धेचा भाग होता का, तर होता, पण त्यापेक्षा सुद्धा आपली गरज आहे, आपण पुढे येऊन सहभाग दिला पाहिजे आणि मग त्याच्यातनं आपले प्रश्न आपण सोडवले पाहिजेत, या प्रकारचा जो काही दृष्टिकोन व्यक्त होतो तर तो त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे व्यक्ती आणि समुदायाच्या वर्तनात एक चांगला विधायक बदल घडवून आणण्याची प्रक्रिया आणि मग त्या वर्तन बदलासाठीचा म्हणून जो काही संवाद आहे तर तो संवाद हा सुद्धा महत्वाचा त्याच्यात आहे. मग त्याच्यातून एक विधायक अशा प्रकारची सामाजिक बदलांची प्रक्रिया होऊ शकते. आणि मग त्यासाठी योग्य प्रकारची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं, सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्यामध्ये आपल्या योग्य अशा प्रकारच्या बदलांना, परिवर्तनाला अनुकूल अशा प्रेरणा त्याच्यामध्ये निर्माण करणं, यासाठी म्हणून व्यापक भूमिका या घ्याव्या लागतात आणि सातत्याने त्याची मांडणी ही करायला लागते. म्हणून मग तो विकासपूरक उद्दिष्टांसाठीचा सामाजिक संवाद आणि चळवळीची उभारणी ही त्याच्यात आहे. आणि मग तो सुद्धा सहज होत नाही, त्याचे सुद्धा टप्पे त्याच्यामध्ये आहेत की माहिती मिळाल्यानंतर मग ती काहीतरी एखादी गोष्ट वापरण्याची, करून पाहण्याची इच्छा त्याच्यामध्ये होते. आणि मग ते त्याचा थोडं हे झालं की मग निर्धार त्याच्यातनं होतो की नाही बा आपल्याला आता हे केलंच पाहिजे. पण मग तो करायचा कृतीचा निर्धार, तर त्याच्यासाठी सुद्धा एखादी गोष्ट करण्यासाठी पूर्वतयारी ही त्याची करायला लागते, त्याच्यातनं कृती साकारते. आणि मग एखादी कृती करून पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये जर सामाजिक लाभ असेल, विकासाची काही फळं त्याच्यामध्ये दिसत असेल, तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं सातत्य राखणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक बदल आणि वर्तन परिवर्तन याची जी काही प्रक्रिया आहे ही सुद्धा आपल्याला घ्यायला लागते. आणि मग त्यातनं पार्टिसिपेटरी पॅराडाईम ऑफ डेव्हलपमेंट की लोकसहभागातून विकासासाठी संवाद हा त्याच्यातला भाग आहे. आणि मग त्यात विकासाच्या संदर्भातले निर्णय याच्यामध्ये लोकांचा सहभाग हा आवश्यक आहे. त्यामुळे लोकसभा ते ग्रामसभा अशा सर्वांना त्याच्यामध्ये महत्व आहे. आणि आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतची जी काही वितरण आहे आणि अधिकारांचं म्हणून विकेंद्रीकरण आणि संपत्तीचं सुद्धा वितरण नीट व्यवस्थितपणे होणं हे आवश्यक आहे. आणि मग याच्यामध्ये संवादाची अतिशय महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे संवादातून सहकार्याची निर्मिती ही आवश्यक आहे. मध्यंतरी कट्यार काळजात घुसली नावाचा एक चित्रपट आला, त्याच्यातलं एक गाण्यातले शब्द आहे की संवादे सहवेदना, की संवादातून सहवेदना आणि मग त्याच्यातनं सहकार्याची निर्मिती ही त्याच्यात होते. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरातल्या आर्थिक सामाजिक गटांमधल्या व्यक्तींच्या सहभागाची अपेक्षा असते, त्यांना समानतेने वागणूक देण्याची अपेक्षा ही त्याच्यामध्ये असते. आणि एखादी गोष्ट आपण सर्व मिळून करणं हा जो काही त्याच्यातला भाग आहे तर तो सहभागाचा उद्दिष्ट आणि सहभागी व्यक्तींचं त्याच्यातून होणारं सक्षमीकरण, की आपण हे करू शकतो असं वाटणं, आपल्या क्षमतांची जाणीव त्याच्यामध्ये होणं, हा भाग त्याच्यात आहे. हे बोलत असताना मी सकाळी आमच्या एका कार्यकर्त्यांशी बोलत होतो की पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातल्या काही महिला बचत गटातल्या महिला या राजस्थानमध्ये सहलीला गेल्या. आणि मग त्या गेल्या तर त्या पहिल्यांदा 7 जणी या पहिल्यांदाच रेल्वेच्या प्रवासात बसल्या.
मग तिथे त्यांनी जाऊन त्या बांधांवर तिथल्या महिलांच्या काहीतरी बचत गटांच्या बैठका घेतल्या, त्यांना आपण काय करतो त्याची कामं सांगितली आणि मग परत येताना त्यांनी त्या विमानातनं प्रवास केला. तर पहिल्यांदाच विमानात आलं. तर या प्रकारचं एक्सपोजर त्यांना पहिल्यांदाच मिळालं आणि मग त्याच्यातून मी केवळ महिला बचत गटातनं त्यांना मी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ज्या वेळेला सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प होते, त्यावेळेला त्यांच्या शेतात उगवणारे टोमॅटो किंवा बाकी भाजीपाला हा Googleवरनं आणि त्या सोशल मीडियावरनं त्या विकत होत्या आणि म्हणजे जिथे मागणी तिथे त्या पोहोचवण्याची साखळी एक त्यांनी तयार केलेली होती. हे म्हणजे सक्षमीकरण आहे. तर या प्रकारचं जे काही आहे सहभागी व्यक्तींचं सक्षमीकरण करणं, त्यांना त्यांचे निर्णय घ्यायला लावणं आणि ते निर्णय घेतले तर ते कसे अंमलात आणायचे या प्रकारच्या सर्व प्रकारच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देणं आणि त्यासाठी तो संवाद आहे आणि मग तो प्रत्यक्ष आणि थेट संवाद असतो आणि मग तो संवादाची लोकशाहीकरण म्हणून आहे. आजच एका वर्तमानपत्रामध्ये खबर लहरिया नावाच्या एका वर्तमानपत्राची पण माहिती आहे की खबर लहरिया हे बुंदेलखंडामध्ये अगदी मागास देशातल्या मागास भागामध्ये चालणारं वर्तमानपत्र पण महिलांनी महिलांसाठी चालवलेलं वर्तमानपत्र आणि ते बातम्या पण त्याच गोळा करतात किंवा काही कुठे गेलं तर त्याच त्यांचा शूट करतात, एडिट करतात. ही जी काही प्रक्रिया आहे ही संवादाचं लोकशाहीकरण करणारी आहे. किंवा माणदेशातल्या महिलांनी चालवलेला जो काही कम्युनिटी रेडिओ आहे तर ते सुद्धा या प्रकारच्या संवादाच्या लोकशाहीकरणाचं उदाहरण आहे. आणि मग अशा प्रकाराने ज्या वेळेला लोक येतात त्यावेळेला त्याच्यामध्ये मग स्वयंसेवी संस्थांचा आणि स्थानिकांचा पुढाकार असणं आणि त्या सहभागाला लोकसहभागाला चालना त्याच्यामध्ये मिळणं, वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजनांमध्ये सुद्धा हल्ली जी काही लोकसहभागाची अट किंवा ठराविक लोकवर्गणी तुम्ही द्या आणि मग ते पुढे घेऊन जा, हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग हा दिसतो. मग त्यातून स्वयंसेवी संस्थांचा एकूण विकासासाठी येणारा जो काही संवाद आहे तर तो संवादाच्या किंवा विकास संवादाच्या एका व्यापक प्रक्रियेतला एक भाग असा त्याला आपण चेंज एजंट किंवा वर्तन बदलाचे वाहक म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहू शकतो. आणि भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये त्यांची समस्या खूप असतात, व्याप्ती त्याची गुंतागुंत खूप असते आणि केवळ वर्ण कोणीतरी सरकारी आदेश काढून बदल होतील असं नाही. तर त्या दृष्टीने विकासाच्या सरकारी प्रयत्नांना या काही मर्यादा असतात. मग सरकारने काही चांगल्या योजना आखल्या तर त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याच्या अंमलबजावणीमध्ये सहकार्य करणं, ज्याला आपण म्हणू की उपजीविकांसाठी म्हणजे लाईव्हलीहूड मिशन्ससाठी जी काही योजना आहेत तर त्या पोहोचवणं, उपेक्षित आणि वंचित समाज गटांशी संवादाचे पूल बांधणं, हे माध्यमांचं जसं काम आहे तसं स्वयंसेवी संस्था सुद्धा त्याच्यामध्ये उपयोगी पडू शकतात आणि त्या खूप मोठ्या प्रमाणावर हे या प्रकारचं काम हे देशामध्ये करत असतात. त्यामुळे सरकार जिथे पोहोचू शकत नाही तिथे स्वयंसेवी संस्था पोहोचतात असं चित्र आपल्या देशामध्ये जे काही दिसतं तर ते दोन्ही अर्थाने. त्यामुळे सरकार सगळं काही करतं असं नाही तर समाज करतो, म्हणजे समाजातल्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती गट हे एकत्र येऊन स्वयंसेवी पातळीवर काही प्रयत्न करतात तर तो स्वयंसेवी संस्थांचं जी काही भूमिका आहे ही त्याच्यातली महत्वाची आहे. आणि ते स्थानिक पातळीशी परिस्थितीशी जोडलेलं असल्यामुळे सामाजिक समस्यांचं आकलन आणि नेमकं ते सोडवण्यासाठी काय करायला पाहिजे त्याचं एक नेमकं भान हे त्यांना त्याच्यामध्ये असू शकतं. डॉक्टर अभय बंग गडचिरोलीमध्ये सर्च नावाच्या त्यांच्या शोधग्राम नावाच्या संस्थेमध्ये इतकी वर्ष जे काम करतात तर त्याच्यातनं पुढे जे काही निर्माण झालेलं आहे तर ते या प्रकारचं आहे. किंवा आमचा एक संतोष गवळी नावाचा एक विद्यार्थी हा हे घेतल्यानंतर तो म्हणाला मी माध्यमांमध्ये नाही जाणार, मी याचा उपयोग याच्या उपयोगासाठी करीन आणि मग तो ग्राम विकासाच्या बदलाचा आणि याचा प्रेरक झाला, त्यांनी त्याची एक संस्था सुरू केली. अशी खूप उदाहरणं ही आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकतात. आणि मग याच्यामध्ये आणखी गेल्या अलीकडच्या काळामध्ये झालेला जो काही बदल आहे तर तो मुख्यतः सरकारी धोरणाला म्हणून असलेला प्रतिसाद आहे की उद्योगांनी त्यांच्या नफ्यातला काही निधी हा जाणीवपूर्वक स्वयंसेवी संस्थांसाठी आणि स्थानिक विकासासाठी वापरला पाहिजे आणि त्यांचं हे जे काही उत्तरदायित्व आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तर त्यासाठी सुद्धा काही एक रचना ही उभी राहिली. त्यामुळे त्याच्यातनं एक धनाचा पुरवठा आणि स्वयंसेवी संस्थांकडे असलेलं कार्यकर्त्यांचं मनुष्य बळाचं नियोजन याची एक सांधेजोड ही त्याच्यातनं ती पुढे झाली आणि खूप वेगळ्या प्रकारची अशी विकासाची मॉडेल्स
ही या सगळ्यातनं येते. आणि मित्रांनो, आता आपण फक्त नेट सेट परीक्षेपुरतंच न पाहता या PhD किंवा आणखी पुढच्या संशोधनासाठी ज्या वेळेला आपण पाहू, तर या अशा प्रकारच्या विकास कामांमध्ये किंवा विकास संवादामध्ये संशोधनाच्या काय काय शक्यता आहेत याच्याकडे सुद्धा जर आपण उघडेपणाने पाहिलं तर त्याचा उपयोग हा होऊ शकेल. यात आणखी जे काही इतर दृष्टिकोन येतात की ज्याचा अभ्यासक्रमामध्ये सहभाग आहे, त्याचा थोडक्यात मी उल्लेख करून मग मी माझ्या शेवटाकडे तो येतो. की सार्वजनिक चर्चा विश्व हे लोकशाहीमध्ये खूप महत्वाचं असतं. की जनमत, जर लोकशाही हे लोकांसाठी लोकांनी चालवलेलं जर राज्य आहे, तर समाजातल्या प्रश्नांवर व्यापक विचार मंथन घडवून आणणं ही जबाबदारी कोणाची आहे? तर ही जबाबदारी समाजातल्या धुरीणांची त्याच्यामध्ये ती निश्चितपणाने असते. आणि मग त्याच्यामध्ये माध्यम ही काहीतरी एक पूरक भूमिका ही त्याच्यात घेऊ शकतात. त्यामुळे जॉर्गन हेबरमास याचा जो रानडे सरांनी मागाशी उल्लेख केला की आता तो पब्लिक स्फिअर, त्याचा सार्वजनिक चर्चा विश्व असा मी मुद्दाम जाणीवपूर्वक केलेला वापर आहे. कारण आपण आपले शब्द वापरले नाहीत तर ते प्रचलित होणार नाहीत. पब्लिक स्फिअर हा आता प्रचलित आहे, पण तरी सुद्धा म्हणून मी तो कंसात लिहिलाय. पण आपण आपल्या भाषांमध्ये सुद्धा या प्रकारची ज्ञानाची निर्मिती ही आपण करू शकतो. तर याच्यात काय अपेक्षित आहे पब्लिक स्फिअरमध्ये? तर सर्व नागरिकांना तिथे मुक्त प्रवेश असला पाहिजे. माहितीची आणि कल्पनांची मुक्त देवाणघेवाण ही त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि मग त्याच्यातनं एक प्रकारची जनमताची घडण ही त्यात होत असते. आणि आता आपण ज्याला सोशल मीडिया म्हणतो किंवा YouTube, इंटरनेटचा प्रसार म्हणतो, तर तो एका अर्थाने या सार्वजनिक चर्चा विश्वाचं विस्तारित अंग, एक्सटेंडेड व्हर्जन असंच ते आहे. त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहतो. त्याच्यामध्ये काही उणं दुणं होतं, प्रसंगी लोक एकमेकांवर अगदी तावातावानी वाद सुद्धा त्याच्यातनं घालत असतात. पण तो वाद जर संयमाने आणि नीट योग्य पद्धतीने वैचारिक पातळीवर घातला तर त्याच्यातून काही चांगलं निर्माण होण्याची शक्यता ही सुद्धा निश्चितपणाने असते. त्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा ट्रोलच्या पुढे जाऊन त्याचं विकास संवादातलं जे काही उपयोगी असणं आहे तर ते आपल्याला या दृष्टीने पाहता येईल. मग ही माहितीचं प्रसारण आणि राज्यकर्त्यांवर, शासनकर्त्यांवर, निर्णय घेणाऱ्यांवर एक प्रकारचा दबाव, दडपण आणि योग्य निर्णय व्हावेत यासाठीची गरज जी काही आहे तर ती त्याच्यातनं निर्माण होत असते. आणि मग त्याच दृष्टीने गेल्या काही वर्षांमध्ये पुढे आलेला एक जो काही शब्द आहे तो पुन्हा सिव्हिल सोसायटी किंवा नागरी समाज. तर हा नागरी समाज काय, तर तो सरकार आणि खासगी क्षेत्र यांच्यामधला काहीतरी आहे. आणि ते मिळून समाजाच्या विकासासाठी म्हणून, समाजाच्या प्रश्नांना भिडण्यासाठी म्हणून काही पूरक भूमिका या त्याच्यामध्ये घेऊ शकतात. इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाचे एक लोक चळवळ 2012 मध्ये भारतामध्ये उभी राहिली. त्याच्यातनं आम आदमी पार्टी नावाचा एक पक्ष उभा राहिला. आता तो राजकीय पक्ष म्हणून तो कार्यरत असला तरी सुद्धा त्याचं मूळचं स्वरूप हे मुख्यतः सिव्हिल सोसायटीचं त्या सगळ्या याच्यामध्ये होतं की सामाजिक प्रश्नांना जाऊन भिडणं, त्या प्रश्नांची तड लावणं आणि त्याच्या सोडवण्यासाठी म्हणून प्रयत्न करणं. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गट सामाजिक पुढाकारातनं, नागरी पुढाकारातनं पुढे येतात. त्यावेळेला त्यांना सिव्हिल सोसायटी असं आपण म्हणतो. याबरोबर जागतिक पातळीवर सुद्धा सातत्याने काही विचार मंथन होत असतं आणि काही धोरणं सुद्धा त्याच्यामध्ये येत असतात. आणि विकास संवादावर आपण बोलत असताना अशा दोन गोष्टींची आपण आवर्जून किंवा मुद्दाम दखल घेतली पाहिजे. म्हणून ती म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर त्याचं थोडक्यात मी माहिती इथे दिली. ही सर्वांना नेटवर उपलब्ध आहे, त्यामुळे याच्याविषयी मी फार बोलणार नाही. आणि विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ही सगळी जी काही शाश्वत विकासाची म्हणून जी काही उद्दिष्ट आहेत, सहस्रक विकासाची म्हणून जी काही उद्दिष्ट आहेत, मग त्यांची अंमलबजावणी नेमकी कधी कुठे कशी झाली आणि त्यासाठी लोकांना किंवा वेगळ्या प्रकारच्या शासनांना, स्वयंसेवी संस्थांना काय प्रकारच्या भूमिका घ्याव्या लागतात, धोरण बदल त्याच्यामध्ये कसे करावे लागतात, हे सगळे आपण त्याच्यात विचारात घेऊ शकतो. आणि या सर्वांचं म्हणून जे काही एक सामाजिक ध्येय, सर्व उद्दिष्ट आहे की सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः,
की सर्व सुखी असले पाहिजेत, सर्व आरोग्यपूर्ण त्याच्यामध्ये असले पाहिजेत. तर मग त्यासाठी काय काय करता येईल हे आपण सगळे मिळून त्याच्यामध्ये करूयात. मग त्याच्यामध्ये दारिद्र्याचं निर्मूलन आहे, त्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्याच्या सुविधा सर्वांपर्यंत पोहोचाव्यात, शिक्षणाचा हक्क कायदा आपण त्याच्यामध्ये आणला तो आहे, त्याच्यामध्ये लिंगभाव समानतेचा विषय आहे, महिलांच्या सक्षमीकरणाचा विषय आहे, बालमृत्यूचं प्रमाण कमी करणं हा त्याच्यातला आहे, माता बाल संगोपन आरोग्य वृद्धी त्याच्यातला भाग किंवा त्या वेळेला येणाऱ्या जे काही आरोग्याच्या समस्या ज्या विशेषतः आफ्रिकी देशांमध्ये आशियाई देशांमध्ये HIV एड्सचा खूप मोठ्या प्रमाणावर एक मोठं संकट त्यांनी उभं केलेलं होतं. तर अशा समस्यांना ते भिडणं किंवा आत्ताच्या कोरोना सारख्या समस्यांना भिडणं या सगळ्याचा जो काही भाग आहे तर तो आपण पाहू शकतो. आणि हा आता चालू असलेला जो काही भाग आहे आणि मग त्यासाठी युनिसेफ आणि इतर संस्था सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात, काही वर्कशॉप त्याच्यामध्ये घेत असतात आणि मग ही पर्यावरणपूरक पर्यावरण स्नेही अशा प्रकारचा जो काही सर्व समावेशक विकासाचा जो काही एक जागतिक उद्दिष्ट आहे तर त्याच्यामध्ये वेगळे देश वेगळ्या देशांमधले केवळ सरकारच नव्हे तर वेगळ्या देशांमधले लोक त्याच्यामध्ये कसं योगदान देऊ शकतील आणि सर्वांचा जगण्याचा स्तर एका अतिशय चांगल्या स्तरापर्यंत आपल्याला कसा नेता येईल आणि मग त्याच्यामध्ये विकासाची खऱ्या अर्थाने जर भागीदारी आपल्याला घडवून आणायची असेल तर माध्यमांचा पुढाकार हा त्याच्यामध्ये कसा असेल याचा सुद्धा विचार हा आपल्याला करण्याची गरज निश्चितपणाने आहे. हे करताना थोडक्यात आपण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये भारतातील विकास संवाद आणि आव्हानांच्या संदर्भात बोलू की आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेला ब्रिटिशांची राजवट ही आधीच्या लोकांपेक्षा वेगळी होती आणि मग भारताच्या विकास आधुनिक विचाराचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला युरोपशी आणि प्रगत युरोपीय सत्तांशी त्यानिमित्ताने आलेला आपला संपर्क हा महत्वाचा त्याच्यात ठरला. ब्रिटिशांनी त्यावेळेला रेल्वे टपाल आदी सेवांचा विकास केला तो त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातनं केला, त्यांना सोयीचं व्हावं म्हणून केला, पण त्यांनी तितकंच मोठ्या प्रमाणावर भारतातलं आर्थिक शोषण सुद्धा केलं. त्यामुळे त्या संदर्भातला जो काही लुटीचा सिद्धांत दादाभाई नौरोजी लोकहितवादी यांनी जो मांडलेला आहे तो सुद्धा आपल्याला विचारात त्याच्यात घ्यायला लागतो. या अशा शासनाच्या विरोधात भारतीय वृत्तपत्र उभी राहिली, त्यांनी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही भूमिका घेतल्या तर त्या आता आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वृत्तपत्रांची स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान याचा स्वतंत्रपणे आपण विचार निश्चितपणाने करू, पण लोकप्रबोधन, सामाजिक सुधारणा आणि राजकीय स्वातंत्र्याची चळवळ लढाई ही सगळी माध्यमांनी केली आणि स्वतंत्र झाल्यानंतर ही भूमिका बदलली आणि मग नेशन बिल्डिंग मध्ये किंवा विकासाच्या प्रयत्नांमध्ये माध्यमांच्या पूरक भूमिका यात आल्या आणि मग त्याच्यामध्ये मुख्यतः विकास योजनांचा, शासकीय विकास योजनांचा प्रसार करणं, त्याच्यामध्ये जर काही कमतरता असेल तर त्या सरकारच्या निदर्शनास आणून देणं, लोकांचं जे काही म्हणणं आहे तर ते सरकारपर्यंत पोहोचवणं, तो फीडबॅक सरकारला तो देणं, त्याच्यातनं काही करेक्शन हे त्या सगळ्या याच्यामध्ये करणं हे आवश्यक आहे. आणि मग लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वॉचडॉग किंवा लोकशाहीचे प्रहरी म्हणून असलेली माध्यमांची भूमिका ही आहे. आणि या दरम्यानच्या काळामध्ये माध्यम क्षेत्राचाही झालेला जो काही विकास आहे आणि मग त्या बदलत्या माध्यमांनुसार आणि बदलत्या माध्यम पर्यावरणानुसार विकास संवादामध्ये माध्यमांची अधिकाधिक सकस, नेमकी आणि प्रभावी होत चाललेली म्हणून जी काही भूमिका आहे तर ती आपण पाहिली पाहिजे. जसं आपण आता मीडिएटायझेशन ऑफ पॉलिटिक्स म्हणजे राजकारणाच्या माध्यमीकरणासंदर्भात बोलतो तसंच विकासाचं सुद्धा माध्यमीकरण हे होताना आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय. कारण मीडिएटायझेशन ऑफ डेव्हलपमेंट हे जर होत असेल, तो प्रवाह जर आपल्याला दिसत असेल तर त्याचा अभ्यास आपण कसा करणार याचा विचार हा करू. हे करताना आपण स्वतंत्र झाल्यानंतर गेल्या 75 वर्षामध्ये खूप काही आपण आपल्या देशाने काय ज्याला आपण म्हणू की एक उपलब्धी आपली अभिमानास्पद अशी ती निश्चितपणाने आहे. त्यामुळे गेल्या 75 वर्षातलं स्वातंत्र्य आणि मग त्या 75 वर्षामध्ये वेगळ्या टप्प्यांवर भारताचा झालेला विकास आणि त्यावेळेची आव्हानं काही कमी नव्हती. म्हणजे लोकसंख्येची समस्या, एवढ्या मोठ्या लोकसंख्येला खायला कसं घालायचं, अन्नधान्याचा पुरवठा कसा, तर ते आपण इतरांवर अवलंबून होतो. तिथपासून ते हरित क्रांती
आणि मग अन्नधान्याचं अतिरिक्त उत्पादनापर्यंत आपण जे काही पोहोचलेलो आहे. अपुरं भांडवल होतं, तंत्रज्ञान आपल्याकडे नव्हतं. आणि आत्ता कोरोनाच्या काळामध्ये एक नवं आरोग्याचं आव्हान आल्यानंतर देशामध्ये लशीच्या संदर्भात संशोधन करणं, विकास करणं आणि त्याचं उत्पादन करून आपली गरज भागवण्याबरोबरच इतरांना सुद्धा त्याचा पुरवठा करता येणं, इथपर्यंत जी काही मजल आपल्या देशाने मांडलेली आहे, तर तो एका अर्थाने भारताच्या विकासाचा महारथ आहे. आणि याच्यामध्ये भारतीय समाजातली गुंतागुंत खूप आहे. म्हणजे आज देखील शहरांमध्ये पुन्हा शहरी वस्त्यांमध्ये सुद्धा असलेला जो काही असमतोल आपल्याला दिसतो, विविधता खूप वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्यामुळे त्या विविधतेचा आपल्याला अभिमान आहेच, त्याचा सन्मान आणि ती विविधता कायम राखून सुद्धा त्यातलं विविधतेतलं एकत्व आपण कसं कायम राखू, जातीभेदासारख्या किंवा सामाजिक अन्यायासारख्या प्रश्नांवर आपण कसा मार्ग काढू, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशाच्या विकासाची एका अर्थाने पायाभरणी केली. आणि त्यांचा दृष्टिकोन म्हणजे काँग्रेसची जी काही एकूण घडण आणि विचारसरणी पाहिली जाते की लेफ्ट टू द सेंटर, थोडं समाजवादी अशा पद्धतीचं नियोजन, पंचवार्षिक योजना, अवजड उद्योगांची निर्मिती, इंदिरा गांधींनी गरिबी हटावची केलेली घोषणा, त्याच्यामध्ये काही कमतरता राहिली असेल, पण प्रयत्न जे काही आहेत तर सर्वांना एका वरच्या पातळीपर्यंत आणण्याचे. तिथपासून ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सबका साथ सबका विकास ही भावना लोकांना भावते. आणि मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या दृष्टीने जे काही सरकारपासून ते वेगवेगळ्या पातळ्यांवर चालू असलेले प्रयत्न आहेत, तर त्याचा सुद्धा एक आढावा हा आपल्याला घ्यायला लागतो. आणि मग या विकास योजनांची माहिती घेणं आणि माध्यमांनी त्याची चिकित्सा करून योग्य दिशेने आपल्या संपूर्ण देशाचा विकासाचा रथ मार्गावर राहील हे पाहणं हे आवश्यक, हे त्याच्यात असतं. आणि एक शेवटचा जो काही आपल्या अभ्यासक्रमातला मुद्दा आहे त्याला थोडक्यात मी स्पर्श करून थांबतो की भारतीय प्रबोधनाच्या पर्वामध्ये राष्ट्रीय नेत्यांचा विकास संवाद कसा कसा राहिला. कारण हे सर्व राष्ट्रीय नेते एकाच वेळेला राजकीय आघाडीवर आणि सामाजिक सुधारणा, सामाजिक बदल आणि विकासाच्या आघाडीवर सुद्धा ते लढत होते. त्यामुळे त्यांच्याकडे विकास संवादाच्या भूमिकेतनं पाहणं हे आवश्यक आहे. आणि आता मी काही थोडक्यात मुद्दे दिलेत, पण त्याच्यातली जी काही दिलेली नावं आहेत, म्हणजे माझा सुद्धा अभ्यास या संदर्भातला अपुरा आहे, पण एकेका नावाचा आपण साकल्याने सखोल असा विचार करू शकतो. आणि केवळ या अभ्यासक्रमात नोंदवलेली नावच अशी नाही, स्वातंत्र्य चळवळीतल्या अनेक संस्था, अनेक व्यक्तींचा याच्यामध्ये असलेला जो काही सहभाग आहे आणि त्यांचा विकास विषयक जो काही दृष्टिकोन आहे, तर तो आपण समजून घेतला पाहिजे. राजा राममोहन रायांपासून आपण ज्या वेळेला सुरुवात करतो की भारताच्या प्रबोधनाची सुरुवात ही राजा राममोहन रायांपासून झाली आणि ते योगायोगाने भारतीय वृत्तपत्र सृष्टीचे जनकही होते. आणि संवाद कौमुदी सारख्या वर्तमानपत्राची सुरुवात त्यांनी केली. त्यावेळेला गव्हर्नर जनरलनी जे काही वृत्तपत्रांवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न केले, त्याच्या विरोधात त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये जे काही निवेदन दिलं, तर ते भारताचं एरोपॅजिटिका असं म्हणून ते मानलं जातं. तर त्याच्यातली भूमिका आहे. मराठी वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा दर्पणने सुद्धा बाळशास्त्रींनी म्हटलंय की लोकस्थिती सुधारणं आणि एका योग्य वरच्या पातळीपर्यंत लोकांना येण्यासाठी म्हणून त्यांना चालत्या काळाची वर्तमानं कळवणं अशी त्यांची भूमिका आहे. भाऊ मैदानांचा प्रभाकर आहे. आणि लोकहितवादींची शतपत्र ही जी 1848च्या सुमाराला प्रसिद्ध झाली. आणि मग त्यावेळेला हा गृहस्थ म्हणतो की आम्हाला हिंदुस्थानला स्वतःचं पार्लमेंट पाहिजे. आपल्या स्वतःच्या समाजाच्या दोषांची चिकित्सा करत असताना एक आकांक्षा सुद्धा स्वातंत्र्याची ही त्याच्यातनं व्यक्त झाली. आणि सामाजिक प्रश्नांची, विकासाची ज्या वेळेला आपण चर्चा करतो त्यावेळेला फुले शाहू आंबेडकर यांचा नामोच्चार केल्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशामध्ये बहुजनांच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न, त्यांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांचं ते विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली आणि ते सगळं गतीविना शूद्र खचले इतका अनर्थ एका विद्येने केला. हे जे काही आहे ही एका अर्थाने त्या विकास संवादाचा एक पाया
म्हणून जो काही आहे, भारतीय दृष्टिकोनातून सर्वसामान्य लोकांपर्यंत विकास पोचला पाहिजे, यासाठी त्यांनी केलेली मांडणी आहे. त्यावेळच्या दुष्काळाच्या प्रश्नांवर, शेतीच्या प्रश्नांवर त्यांनी केलेली मांडणी आहे. शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी, असं खूप काही आहे. तर ते आपल्याला वेगळेपणाने, नेमकेपणाने ते मांडता येईल. लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल बोलत असताना त्यांच्या विकासपूरक भूमिका आणि विकास संवाद या दृष्टीने सुद्धा त्यांच्याकडे आपल्याला नक्की पाहता येईल. आणि वृत्तपत्रांच्या क्षेत्रामध्ये केसरीनी एक जे काही नवपर्व निर्माण केलं राजकीय जागृतीचं, आणि ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्याला त्यांनी जी काही धार दिली, त्यामुळे तो केसरीचा कित्ता हा देशभरामध्ये अनेकांनी तो गिरवला. आणि केवळ राजकीय जागृतीपुरते ते थांबले नाहीत, तर समाज जागृतीसाठी त्यांनी संवादाची, शिवजयंती गणेशोत्सवासारखा सार्वजनिक उत्सव साजरा करणं हा एका अर्थाने समाजाशी व्यापक संवादाचा असलेला प्रयत्न आहे. तो विकासाचा संवाद आहे. आणि प्रत्यक्ष वंगभंग आंदोलनामध्ये सुरुची केलेली मांडणी, स्वदेशी, परकीय मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि याची जी काही केलेली मांडणी आहे, तर ती सुद्धा आपल्याला विकास संवादामध्ये निश्चितपणाने मांडता येईल. स्वदेशी उद्योगांना त्यांनी दिलेलं प्रोत्साहन, अगदी तळेगावच्या काच कारखान्यासाठी उभारलेला पैसा फंड, हे सुद्धा त्याचं उदाहरण हे नेमकेपणाने आपल्याला सांगता येईल. महात्मा गांधींचा संवाद आणि या संदर्भात खूप विस्ताराने लिहिलं गेलेलं आहे. याचं सुद्धा डॉक्युमेंटेशन आपल्याला नक्की उपलब्ध आहे. आणि एक अतिशय पॉवरफुल कम्युनिकेटर म्हणून महात्मा गांधींकडे आपण पाहू शकतो. आणि स्वातंत्र्य चळवळीला त्यांनी लोकलढ्याचं दिलेलं स्वरूप आणि प्रतीकांचा अगदी नेमका, चपखल, योग्य अशा प्रकारचा वापर. त्यामुळे ते आपण म्हणतो सुद्धा नेहमी की उचललेस तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खचला पाया. तर ही देशाच्या स्वातंत्र्याची एक अर्थाने लढाई आहे. त्याचबरोबर ते आपल्या देशाचं आर्थिक, सामाजिक आणि इतर सांस्कृतिक स्तर सुद्धा उंचावेत, ते सुद्धा विकासाच्या मार्गावर जावेत, यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत होते. आणि ते म्हणायचे, मी माध्यमांच्या याच्यामध्ये, की माय लाईफ इज माय मेसेज. तर त्यांचा जीवनातला हा जो काही संदेश आहे, तर तो आपण समजून घेतला पाहिजे. चरखा हे प्रतीक रूपाने त्यांनी मांडलं आणि त्याच्यातून ग्राम स्वराज्य, स्वयंपूर्ण खेड्यांची मांडलेली त्यांनी कल्पना, विकासाच्या परिभाषेमध्ये ज्यावेळेला आपण स्वयंसेवी संस्थांच्या संदर्भात बोलतो, त्यावेळेला विश्वस्त संकल्पनेचं असलेलं समकालीन महत्व आणि एकूण अनेक गांधीवादी, सर्वोदयवादी कार्यकर्ते आज देशभरामध्ये जे ठिकठिकाणी काम करतात, तर त्याचं विकासाचं एक जे काही गांधीवादी प्रतिमान आहे, ते सुद्धा आपण ठळकपणाने, ठासूपणाने लोकांपुढे ते मांडलं पाहिजे. आचार्य विनोबा भावे हे गांधींचे शिष्य आणि पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून त्यांना गांधींनी पुढे केलं. तर त्यांनी गीताईमधनं किंवा त्यांच्या एकूण लेखनामधनं जो काही सर्वोदयी विचार प्रकट झाला आणि भूदान चळवळ प्रत्यक्ष, की ज्यांच्याकडे अधिक जमिनी आहेत तर त्या त्यांनी सरकारला द्याव्यात आणि मग त्या दान केलेल्या जमिनींचं शेतमजुरांपर्यंत, भूमिहीनांमध्ये त्याचं वाटप करणं, हा विकास नाही तर दुसरं काय. तर हा विकासाचा संवाद आहे. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विकास संवाद हा सुद्धा वेगळेपणाने स्वतंत्र व्याख्यानामध्ये आपण समजून घेतला पाहिजे. आणि उपेक्षित समाजाच्या प्रश्नांची त्यांनी केलेली प्रखर मांडणी, त्यांच्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये सातत्याने त्यांनी चालवलेली धारदार लेखणी, अगदी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या संदर्भाला सुद्धा त्यांनी महाडचा धर्मसंगर आणि सरकारची जबाबदारी, महाडचा धर्मसंग्राम आणि वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी, या प्रकारचे लेख लिहून काय प्रकारचा हा लढा आहे तर त्याचं वैचारिक अधिष्ठान हे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मूलभूत हक्कांसाठी चळवळींची उभारणी त्यांनी केली. कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी लिहिलं. शेड्यूल कास्ट फेडरेशनचं काम करत असताना त्यांनी केलेली मांडणी. त्याशिवाय मंत्री पदावर काम करत असताना भारताच्या जलविकासाचा म्हणून त्यांनी केलेली पायाभरणी आणि राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून त्यांनी जे काही केलेलं काम आहे, तर ते या देशावर अनंत उपकार त्यांनी ते सगळे केलेले आहेत. आणि एका समताधिष्ठित आधुनिक भारताची पायाभरणी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत. आणि या राजकीय
लोकशाहीचं, राजकीय स्वातंत्र्याचं सामाजिक लोकशाहीमध्ये रूपांतर करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मग त्यासाठीचा विकास संवाद हा अतिशय प्रभावीपणे आपण तो केला पाहिजे. आणि इतरही काही जी नावं आहेत, राम मनोहर लोहिया यांनी समाजवादी तत्वज्ञानाच्या भूमिकेतनं विकासाची काही संकल्पना मांडली. जयप्रकाश नारायण यांचं नवनिर्माणाचं आंदोलन असेल, आणीबाणीच्या विरोधातला लढा असेल, याची सगळी गुंफण ही त्याच्यातनं झाली. आणि दीनदयाळ उपाध्याय हे जे जनसंघाचे नेते होते, तर त्यांनी केलेली इंटिग्रल ह्युमनिझम किंवा एकात्म मानववादाची मांडणी हे सुद्धा भारतीय दृष्टिकोनातून विकासाचं केलेलं चिंतन म्हणून त्याच्याकडे आपल्याला पाहता येईल. तर अशा जो काही सगळा तो समाज परिवर्तनासाठी आणि विकासासाठीचा जो काही संवाद आहे, तर त्याची मी थोडक्यात मांडणी करण्याचा प्रयत्न केला. मी कदाचित थोडं मला दिलेला जो काही वेळ आहे त्याच्यापेक्षा अधिक बोललो असेल, तर याबद्दल मी संयोजकांची दिलगिरी व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हा बोला ना सर. हा मी सॉरी, मी जरा जास्त वेळ घेतला का? नाही काही प्रॉब्लेम नाही सर. चांगलं सविस्तर छान मांडणी केली तुम्ही. धन्यवाद तांबट सर. आपण 1.5 तास सुंदर पद्धतीने विकास आणि सामाजिक बदलासाठी संवाद या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आपल्या या संपूर्ण मार्गदर्शनामध्ये तो विषय पूर्णतः आपण PPTच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. निश्चितच तुमच्या या मार्गदर्शनाचा येणाऱ्या परीक्षेसाठी म्हणा किंवा या जनसंवाद आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात पुढं आपलं करिअर घडवताना विद्यार्थ्यांना मार्ग फायदेशीरच ठरणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आपला मूल्यवान वेळ देऊन या कार्यशाळेला सहभागी झालात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि नेट, सेट आणि पेट या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या शंका ज्या काही डोक्यात असतात, म्हणजे तो प्रश्न उत्तराचा आपण तास घेतला नाही, पण कायम मनामध्ये डोक्यामध्ये काही प्रश्न सुरू असतात त्या पर्टिक्युलर टॉपिकच्या अनुषंगाने. पुस्तकामध्ये हे सर्व मिळतंच असं नाही,